स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. येऊन बसा. जर शेवटचा क्लास आहे. रुक्मिणी मॅडम, तुम्ही व्हिडिओ ऑन करा. वाटल्यास थोडं लांब बसून जा. एवढं क्लिअर नाही दिसत, थोडं लांब बसून जा. ठीक आहे, नाही तर मग दुपट्टा वगैरे घेऊन घ्या. रिंकू मॅडम, थोडा कालचा शक्तिपात झाला ना तुमचा, व्हिडिओ ऑन करा. 1 मिनिट. म्यूट आहे, म्यूट आहे, म्यूट आहे. अनम्यूट करा, अनम्यूट करा. बघा मी मेसेज करते, आता करा. आता गेलाय अनम्यूट. बरं आहे ना? हो हो. काल जरा जास्तच थकल्यासारखे दिसून राहिलं होतं, म्हणून म्हटलं यांची तब्येत तर खराब नाही झाली. नाही नाही नाही. ठीक आहे. स्वयंपाक करत आहे तर म्हणून ऑफ कर. ओके ओके, करा म्यूट. ठीक आहे. माझी बिघडली मॅडम तब्येत. काय? माझी तब्येत एकदम बिघडली होती काल रात्री. हा, कारण ना तुम्ही जर नकारात्मक ऊर्जेमध्ये असाल ना, आणि ती जर एनर्जी येईल ना, तर ती सहनच करत नाही तुमच्या ते नकारात्मक ऊर्जा. मग एकदा शरीराचं पूर्ण बॅलन्स बिघडते. रात्री स्वयंपाकही केला नाही आणि जेवण पण नाही आणि काहीच नाही. आज फ्रेश वाटत आहे ना? हो, आज एकदम छान वाटतंय. तोच रिझल्ट आहे. तेव्हा वाटतं एका दिवसासाठी. रिंकू मॅडमने सेकंड लेवलचा शक्तिपात घेतला ना, त्यांना बी काल इतकं थकल्यासारखं वाटून राहिलं तर लगेच हो. शक्तिपातचा रिझल्ट खूप लगेच येतो. 5 मिनिटामध्ये येतो. 5 मिनिटात जसं शक्तिपात झाला तसंच कळतं. डोकं भारी होऊन जातं, एकदम शरीर दुखायला लागतं. जर नकारात्मक ऊर्जा असेल तर, नाही तर नाही होतच. ठीक आहे. 5 दिवसा पहिले आपण या क्लासच्या या प्रवासाला सुरुवात केली, जीवनाला आनंद, आरोग्य व ऐश्वर्याच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी. कसं असते ना, बदल करणं खूप कठीण आहे. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करतो ना, तेव्हा खूप एफर्ट्स लागतात. हे सगळ्यांना माहित आहे. आपण म्हणतो समोरचा बदलत का नाही, पण समोरच्याला बदलणं आपल्याला खूप इझी वाटते, पण तीच वेळ जेव्हा आपल्या स्वतःवर येते ना, स्वतःला बदलवण्याची, ते कार्य खूप कठीण आहे. आता तुम्हाला इथून इकडे 3 महिने जो स्ट्रगल करायला लागेल ना स्वतःला बदलण्याचा, तेव्हा कळेल की बाबा मी त्याला बदलू शकते. हा का नाही बदलत, एक अफर्मेशन देतो ना, हा व्यक्ती का नाही बदलत. खूप कठीण कार्य आहे. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे, मातेच्या पोटामध्ये जर बाळ 9 महिने राहिलं तर ते विकसित होऊन येते. पण तेच बाळ 9 महिने नाही राहिलं, 9 महिन्याच्या पहिले आधी जर ते बाळ आलं तर त्याचा विकास होतो का पूर्ण, हे सगळ्यांना माहित आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला पीक काढायला 4 महिने लागतात पूर्ण टोटल घरी येतपर्यंत. तसंच आपल्याला पण आपलं जीवन बदलण्यासाठी काही तर वेळ द्यावा लागेल ना थोडा. नक्कीच द्यायला लागेल. बरोबर. एवढे वर्ष झाले, किती वर्ष, आज जे काही आपलं वय आहे त्या वयापर्यंत आपले जे काही बिहेवियर आहे, ज्या काही ऊर्जामध्ये आपण बसलोय, तर त्यामधून थोडं बाहेर यायला काही तर वेळ नक्कीच लागेल. तुम्हाला या 5 दिवसामध्ये ज्या गोष्टी समजल्या, ज्या शिकल्या, त्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ ऑफ करू नका. तुम्हाला या सगळ्यांचा उद्देश असतो बघा, नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा सगळ्यांचा उद्देश असतो, या वर्षी मी माझ्या जीवनात काहीतरी वेगळं करणार आहे. असतो ना, सगळ्यांना वाटतं ना. थांबा मी 1 मिनिट माझ्या स्वतःलाच पिन करते. ठीक आहे. एक उद्देश असतो की मी या नवीन वर्षामध्ये मी आता स्वतःमध्ये खूप चेंज करेल. ठीक आहे. आणि तो उद्देश कधीपर्यंत असतो? 1 महिन्यापर्यंत. करून बघा, खरंच असतो. एका महिन्याच्या वर जात नाही. जानेवारी ते फरवरी, त्यानंतर आपलं जे रुटीन आहे ना, आपण त्या रुटीन मध्ये येतो ना. बघा, या गोष्टी पूर्ण होत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला हँड होल्डिंग सपोर्ट लागतो की नाही लागत. छोटं मुलगा, आपलं छोटं बाळ असते, त्याला आपल्याला स्कूल मध्ये नेऊन देणं, सोडणं, हे कार्य जर आपण केलं नाही तर तो बाळ जाईल का स्कूलमध्ये? शक्यच नाही. त्याला हँड होल्डिंग सपोर्ट लागतो आपला. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात काही बी करा, पण त्या गोष्टीसाठी एक हँड होल्डिंग सपोर्ट म्हणून लागतो. ठीक आहे. नॉलेजची जर गोष्ट कराल तर नॉलेज युट्यूबवर, ChatGPT, गुगलवर भरपूर भेटून जाईल तुम्हाला. पण शेवटी काय आहे ना, कार्य आपल्यालाच करावं लागते. त्यासाठी स्टेप बाय स्टेप चालावं लागते. त्यासाठी कुठल्या तरी ऍक्शन करून घ्याव्या लागते. कसं आहे ना, मी करून घेईन, हे बोलणं खूप वेगळं आहे. पण मला पिनच योग्य वाटून राहिलं. मला ना दुरून तुम्ही दिसून नाही राहिले. क्लास थोडा वेळ जास्त चालू शकतो आजचा. आज शेवटचा दिवस आहे आणि भरपूर सारा आहे. चालेल मॅडम. हा हा चालेल. चालेल मॅडम.
काय वाटतं, जर अशी जबाबदारी घेणारी व्यक्ती जर तुमच्या जीवनात कोणीतरी असेल, तर या जबाबदारीतून तुम्ही तुमच्या रेकी सेकंड लेवल कोर्ससाठी तयार आहात का? बघा, यामध्ये तुम्ही रेकी 2, रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल हे रेकी लेवलचीच फी देणार आहे मला ऍक्च्युली. पण त्यामध्ये मी तुम्हाला क्रिस्टल आणि पेंडुलम डाउजिंग आणि मेडिसिन बुद्धा अशी 3 कोर्स फ्रीमध्ये देणार आहे माझ्याकडून. याच्या समोर बी तुम्ही क्लास कराल ना कोणता कोर्स तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून क्लास रिपीट करत राहायचं, काही ना काही मिळणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. हो. एक नव्याने जीवनाची सुरुवात करणं आवश्यक नाही, तर जसं जरुरीच आहे. बघा, आपण आज तुम्ही माझ्यासोबत का बरं जुळला? कारण तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी चेंज करायचं आहे. नक्कीच ना, त्याच उद्देशाने जुळला ना. सगळ्यांचा उद्देश एकच आहे ना, तर कुणाजवळ हो इतका वेळ नाहीये कुणाला द्यायला. एक तास देऊन बसेल, नुसतं ऐकेल समोरचं. बाबाजीचं कीर्तन थोडी आहे, एकाचं घरी गेलं ना आम्हाला काही फरक नाही पडलं, जेवलो आम्ही, झालं, संपलं कीर्तन 7 दिवसचं. पण इथे काहीतरी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न घेऊन बसले तुम्ही, की माझ्याजवळ हा प्रॉब्लेम आहे आणि याचं सोल्युशन मला इथून मिळणार आहे. नक्कीच जुळले ना याच्यासाठी. मला सांगा, मेडिकल हो. इमर्जन्सी असते तेव्हा आपण एकदा डॉक्टरने जर म्हटलं 1-2 लाख रुपये जमा करा, तर आपण कुठलाही विचार करत नाही, लगेच 1-2 लाख रुपये जमा करून घेतो की नाही घेत? आणि इथे घेतो जर ना. म्हटलं हो. मी, तुमचे फिजिकल कंडिशनल, आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहे, रिलेशनचे प्रॉब्लेम आहे, आपण त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही पाहिजे? तुमच्या विचाराने. कारण आपण पाहिजे. हॉस्पिटलमध्ये इझिली नेऊन देतो ते पैसे. का बरं हा हम्म. कोर्स करायचा आहे? कितीतरी स्कूलमध्ये जीवन जगण्याची कला, लाईफस्टाईल, स्किल शिकवल्या जात नाही. मुलं बघा, आपण एवढी सारी फीज भरून आपण ज्या मुलांना स्कूलमध्ये टाकतो, ऍक्च्युली जर म्हटलं ना, त्या मुलांना संस्कार मिळत नाही. आपल्याच सोबत आर्ग्युमेंट करतात, चांगल्या हायफाय स्कूलमध्ये जाऊन. करतात की नाही? हो. करतात. बरोबर. काहीतरी संस्काराची गरज आहे ना त्यांना. पण तुम्ही रेखीच्या माध्यमातून त्या मुलांना संस्कार पण देऊ शकता. ते कसे मी समोर सेकंड लेवलमध्ये सांगेलच तुम्हाला. ठीक आहे. हो. तुम्हाला मुलगा आहे, त्यासाठी तुम्ही घर बांधता, त्यासाठी इंटेरियर बजेट असते तुमचं 5 लाखाचा आणि लागते किती? 10 लाख रुपये सहजतेने लागते. कुठलाही काम करायला जा. लग्न आहे माझ्या घरी, आपण अंदाज लावून देतो एवढे, पण तेवढ्या पैशापेक्षा जास्त पैसे खर्च होतात. सहजतेने खर्च होतात. कारण तिथं आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न येते. मी का बरं कमी बरोबर. दिसू यांच्यापेक्षा? येतो ना प्रतिष्ठेचा प्रश्न. हो. पण आपण आपल्या हेल्थवर काम करत नाही. जीवनामध्ये सर्वात महत्वाचं व्यक्तीचं शरीर आहे. आहे की नाही? हो. तुम्ही जिवंत आहे तर तुमचं महत्व आहे, आणि तुमचंच प्राण निघून गेले तर तुमचं हे शरीर तुमच्या घरी सजून थोडी ठेवणार आहे. तुम्हाला बी आउट करणार आहे. सगळ्यांना, तुम्हाला, मला, सगळ्यांनाच करणार आहे. पहिलं नक्कीच. घर आपलं शरीर असतं. या घराला आपण, दुसरं घर आपलं राहतं घर असतं, पण सगळ्यात जास्त आपण याच घराला सजवण्यासाठी वेळ देतो, पैसा बी याच घराला सजवण्यासाठी खर्च करतो ना. आणि आपण आपल्या शरीराची काळजी घेणं विसरून जातो. कळत न कळत ह्या शरीरात बिमारीचं बीज पेरलं जातं आणि ही गाडी कधीतरी समोर न जाता थांबून जाते. एखादी बिमारी जर आली तर ती, विचार करा, आपण किती विचार करतो. आपण काहीतरी काम करू शकत नाही, आपल्याला एकाच ठिकाणी बसून राहावं लागतं, दुसऱ्याच्या भरोश्यावर आपलं जीवन होतं. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपल्या शरीराची काळजी घेणं. नक्कीच आहे. स्वतःवर फर्स्ट प्रेम स्वतःवर करा. म्हणजे ते प्रेमाची ऊर्जा जेव्हा अशी फ्लो होते ना, तर तुम्हाला आजूबाजूने सर्व लोक प्रेम करतात. प्रेम आपण जी अपेक्षा करतो ना, की समोरच्यानी मला प्रेम करावं, ऍक्च्युली प्रेम ते नाहीच आहे. प्रेम हे तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही ते एनर्जी जेव्हा फ्लो कराल ना, तुम्ही विचार बी करणार नाही. जो व्यक्ती तुमच्यासोबत बोलत नाही तो समोरून येऊन बोलतो. ती एनर्जी फील करायचं आहे. आपण एनर्जी आहे, फक्त एनर्जी आहे, रेखी एनर्जी आहे. तुम्ही ज्या उद्देशाने रेखीला इंटेन्शन द्याल ना, तुमच्याजवळ तेच येणार आहे. तुम्ही म्हणाल मी प्रेमाचा दिव्य प्रकाश आहे, तर ती एनर्जी तशीच फ्लो होईल. तुम्ही म्हणाल मी पॉवर मॅग्नेट आहे, मी मनी मॅग्नेट आहे, तर ती एनर्जी तशीच फ्लो होईल. तसाच पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. ठीक आहे. हे समोर मी सेकंड लेवलमध्ये मॅडम, शिकवलं. पॉवरफुल मला पण मेडिटेशन आहे. अनुभव आला. हा, मला पण अनुभव आला. तुम्ही जे मला सांगितलं काल पण परवा पण, तर त्याचं पॉझिटिव्ह इफेक्ट व्हायला लागलाय. केलं का खूप अफर्मेशन? छान. हो. हा, तर थँक्यू त्याचा थँक्यू. पॉझिटिव्ह थोडं थोडं इफेक्ट व्हायला लागलाय. तुमचे खूप धन्यवाद. खूप तुमचे धन्यवाद बी धन्यवाद. मनापासून. तुमचे बी खूप धन्यवाद. तुमची मेहनत आहे, त्याच्यावर माझं सांगणं आहे फक्त, पण मेहनत तुमची आहे पूर्ण. पण या देहाची आपला संबंध नाही, त्यासाठी आपण त्या देहावर कधीतरी न्याय करतो का?
ज्या देहासोबत आपला खूप काही संबंध आहे, पण आपण याला अशी जाणीव करून दिली की माझा तुझ्यासोबत काहीही संबंध नाही. करून दिली ना. माझ्या मुलाचं करतो पहिले, माझ्या मिस्टराचं करतो, सासूचं करतो, घरात भांडे घासतो, कपडे धुतो, मग सगळ्यात शेवटी मी तुझा नंबर लावतो. सगळ्यात शेवटी आंघोळ आणि जेवण कोण करतं? आपण करतो ना. मग सगळ्यात हो महत्वाचं कोण हो आहे? महत्वाचं कोण आहे? हे जेवढे तुम्ही कामं केले आणि लास्टमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःला ठेवलं म्हणजे महत्वाचंच व्यक्ती लास्टमध्ये. आणि स्वतःला पहिले ठेवा ना, मग हे एवढे कामं करा म्हणजे तुमचं महत्व तिथे प्रूफ झालं. झालं ना. बरोबर. कारण सगळ्यांना माहित आहे 4 तासामध्येच नेतात. आजकाल 4ही तास नाही ठेवत. लगेच फोन करून लगेच आम्ही बॉडी ठेवणार नाहीये. तुमचं नाव घेऊ बरोबर गेलं तिकडे, तुम्ही बॉडी झाल्या थोड्या वेळासाठी. तुमचा संबंध हो खतम. तुमची बॉडी न्यायची आहे, लवकरच या म्हणते सगळ्यांना एकाच याच्यात फोनमध्ये. बरोबर. हे सत्य सगळ्यांना माहीत असताना सुद्धा आपण स्वतःवर प्रेम करत नाही. पण करा. मी सांगते तुम्हाला, स्वतःवर प्रेम करा. असं आयुष्य चेंज होऊन जाईल ना जेव्हा स्वतःवर प्रेम कराल. रेकीला तुम्ही मागता मागता थकान, पण रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. पण तुमचं इंटेन्शन आणि पहिली गोष्ट तुमचा ट्रस्ट, दुसरी गोष्ट बी ट्रस्ट आणि तिसरी गोष्ट बी ट्रस्ट आणि दुसरी गोष्ट तुमचं प्रॅक्टिस किती करता त्याच्यावर. मला ऐकून घेतल्याने होणार नाही. माझं काम आहे तुम्हाला तिथेपर्यंत पोहोचवणं. त्यानंतर तुम्ही ऍक्शन घेऊन तुम्ही काय करता तुमच्या याच्यामध्ये हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. बाकी मी तुमचं हँड होल्डिंग सपोर्ट बनायला कधी बी तयार आहे. कधी बी काही प्रॉब्लेम आला तुम्ही मला बिंदास कॉल करा, विचारा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत करेन. ठीक आहे. पण प्रॅक्टिकल, स्वतःचं प्रॅक्टिकल जे जे सांगेल मी ते प्रॅक्टिकल प्रॅक्टिस करणं आहे 3 महिने. ठीक आहे. कंटिन्यू मेडिटेशन येते ते पॉवरफुल, ते मेडिटेशन करायचं आहे. आज मी जे पीडीएफ पाठवले तुम्ही चेक केले का पीडीएफ? हो हम्म. मॅडम, मी बघितलं. हा. ते सगळं त्याच्यात बघा 7 चक्र एक ऑडिओ आहे. ते हो. मेडिटेशन करा सकाळी. सध्या जो कोणी सेकंड लेवलला येईल त्याच्यासाठी अजून एक पॉवरफुल मेडिटेशन मिळेलच. पण जो कोणी नाही आलं काही कारणास्तव त्यांच्यासाठी ते मेडिटेशन आहे. ठीक आहे. 7 चक्र करा. हार मानायची नाही, बसायचं नाही. सगळ्यांचं शक्य नसतं. सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम मधून निघावं लागतं. मग मॅडम ते रेकी केव्हा करायची आणि हे मी मेडिटेशन केव्हा करायचं? शेवटी तुम्हाला काय करायचं, प्रॅक्टिस कसं करायचं सगळं सांगते. हे शिकून झालं की. ठीक आहे. जरुरी नाही सर्वच येणार आहे पुढच्या यात्रेला, पण ज्यांचं कुणाचं येणं नाही झालं ना त्यांनी खरंच मन लावून प्रॅक्टिस करा. रिझल्ट काही जरा 100% नाही मिळेल, 10% तर मिळेल. याच उद्देशाने करा. ठीक आहे. प्रॅक्टिस सोडू नका. रेकी तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनणार नाही, पण तो जोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनणार नाही रेकी, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनात रिझल्ट येणार नाही. ज्याप्रमाणे 2 टाइम जेवण करायला लागते त्याचप्रमाणे तुम्हाला रेकीला तुमच्या जीवनामध्ये डेली वर्कमध्ये यूज करायचं आहे. आम्ही सकाळी मेडिटेशन करतो ना, सकाळी मेडिटेशन करून आम्ही सगळं आमची जी प्रोसेस आहे ना आम्ही करून सोडून देतो. मला करायची गरज नाही, पण आम्ही तरी करतो. जेवढं करेन तेवढी एनर्जी ऍक्टिव्ह होते. खूप असं बघा, समोरच्याला बघून असं वाटलं पाहिजे की अरे हा किती पॉझिटिव्ह आहे, असं बनवायचं स्वतःला. मग त्यासाठी तेवढी मेहनत करायची. केली पाहिजे की नाही. तुमच्यासाठी, विथ तुमच्या मुलांसाठी, तुमची सर्व फॅमिलीसाठी. तुम्ही हे नका समजू मी माझ्या स्वतःसाठी शिकत आहे. तुम्ही तुमच्यासाठी तर शिकतच आहे, 100% शिकत आहे तुम्ही तुमच्यासाठी. पण तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या घरातील सगळ्यांची काळजी घेणार आहे. दवाखान्यात जायचे पहिले तुमच्या जो जे टेक्निक राहील ना त्या टेक्निकने तुम्ही पहिले हिलिंग करणार आहे स्वतःला. बघा छोटं छोटं दुखणं येते ना. आता ही बघा इथे मॅडम आहे एक आसमा मॅडम, यांचं दुखत होतं, यांनी स्वतःला हिलिंग केलं, आला लगेच रिझल्ट. आता विचार करा त्यांना जर रिझल्ट नसता आला तर पर्याय काय होता? हॉस्पिटलमध्ये जाऊन येणं एकदा होता ना पर्याय. पण त्यांनी त्यांच्यावर केलं ते. ठीक आहे. आता क्लासला सुरू करू. हो आजार आणि निदान सांगते मी. आजार बघा, एक फोटो सेंड केली आहे, बघून घ्या तुम्ही थोडं त्याच्यामध्ये, की शेअर करू मी. शेअर करा ना मॅडम, करा, आणखी शेअर हो, बॅक जावं करा. लागेल. बॅक जावं. हम्म. रेकी आणि त्याचे उपचार बघा. रेकीला कॉल करायचं, ज्या कुठल्या भागावर तुमचं दुखणं आहे त्या भागावर असा हात ठेवायचा आहे जसा यांनी ठेवलेला आहे. 24 पार्टच्या जागा सांगितल्या याच्यामध्ये. ठीक आहे.
24 पार्टमध्ये बघा, जसं ऍट प्रेझेंट तुमचं जर डोळे दुखत आहे तर रेकीला कॉल करायचं. रेकीला कॉल केल्यावर जी एनर्जी प्रवाहित होते ते एनर्जीने असे हात ठेवायचे आहे. त्यानंतर जर तुमचे कान दुखत आहे तर रेकीला कॉल करायचं. कमीत कमी 20 मिनिट ठेवायचे आहे, विसरायचं नाही. 20 मिनिट. त्यानंतर असे ठेवा. त्यानंतर 20 मिनिटानंतर नक्की रिझल्ट येईल तुम्हाला. जर तुमचे डोकं दुखत आहे तर असा हात ठेवा. जर तुमचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करायचं आहे तर असा हात ठेवा. तुमचा मागचा भाग दुखत आहे तर असा हात ठेवा. गळा दुखत आहे किंवा थ्रोट चक्र ऍक्टिव्ह करायचं आहे तर असा हात ठेवून 20 मिनिटं हिलिंग करायचे. जे बॉडी पार्टची जागा दाखवली आहे ना त्या जागेवर अशी 20 मिनिटासाठी तुम्हाला हात ठेवायचा आहे. ठीक आहे. हो सगळे मॅडम. मग तुम्ही बघून घ्या. 24 आणि 20 मिनिटं करायचं आहे. आता रेकी लेवल 1 मध्ये आहे म्हणून तुम्हाला तसा हात ठेवायचा आहे. बट तुम्ही रेकी सेकंड लेवल मास्टर लेवल कराल तेव्हा हात ठेवायची गरज पडत नाही. व्यक्ती समोर राहा या तुम्ही कुठे राहा, जरी असं जरी हात ठेवले किंवा असे जरी हात ठेवले त्या व्यक्तीपर्यंत त्या ऊर्जा पोहोचतात. ठीक आहे. कारण त्यासाठी ते सिम्बॉल असतात. ते सिम्बॉल खूप पॉवरफुल आहे. ते सिम्बॉल ऑटोमॅटिक त्या व्यक्तीपर्यंत ती ऊर्जा पोहोचून देते. पण जो कोणी करणार नाही त्यांच्यासाठी हाच पर्याय आहे. हात ठेवायचा, हातानेच करायचं. ठीक आहे. आणि हो मॅडम. 10%चा रिझल्ट आणि 100%चा रिझल्ट सांगायची गरज पडत नाही मला. मेरिट लिस्ट आणि ती लिस्ट तुम्हाला पण माहिती आहे काय रिझल्ट देते. आजार आणि रेकीद्वारा त्याचे उपचार. आता दुसरं सांगते मी, दुसरी टेक्निक दाखवते तुम्हाला. स्क्रीन शेअर. त्यानंतर मग प्रॅक्टिकल करू. थोडं इंटरेस्टिंग आहे प्रॅक्टिकल. बघा, बिमारिया और उनका निदान. कुठली पण बिमारी का बरं होते आपल्याला, तिथं रिझन दिलंय चक्राचं. जर या भागात होत आहे तर हे चक्राचं रिझन आहे, या भागात होत आहे तर या चक्राचं, इथे होत आहे तर या चक्राचं, असं सगळं चक्राचं. ज्या ज्या चक्रापाशी तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे त्या ते चक्राचे ते तिथे उपाय सांगितले. एक्झाम्पल वाचून दाखवते. पेट संबंधित परेशानियां जैसे उल्टी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि आदि, मुंहासे काले या सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धी बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ती के लिए, एवढे जर प्रॉब्लेम तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे. एक हात आज्ञा चक्र, दुसरा हात मणिपूर चक्रावर ठेवून 20 मिनिटं हिलिंग करायची आहे. किती मिनिटं? 20 मिनिटं. जर हे प्रॉब्लेम असेल तर वाचून घ्यायचं एकदा पीडीएफ. पण हे सेकंड लेवलला एवढं करण्याची गरज पडत नाही. सेकंड लेवलला डिस्टन्स हिलिंग येतं, तुम्ही डायरेक्ट करू शकता. असं हात ठेवायची गरज पडत नाही. कारण 20 मिनिटं जेव्हा आपण असं हात ठेवतो हात किती दुखेल. 20 मिनिटं ठेवूच शकत नाही आपण. नाही ठेवू शकत. किसी भी प्रकार के सिरदर्द, मायग्रेन से मुक्ती केली. जसं डोकं दुखत असेल तर मग डोकं का दुखते, तर मग तुमचं त्या चक्राचा जो प्रॉब्लेम आहे मग त्याच चक्राला हील करायला लागेल ना तुम्हाला, आणि आसपासच्या चक्राला. त्यासाठी तुम्हाला करायचं आहे मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र, हृदय चक्र. इथं 4 चक्र सांगितले. मग 4 चक्राला कसं करा, तर 10 मिनिटात मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, खाली सगळ्यात लास्ट वाला मूलाधार चक्र आणि नाभीच्या 3 उंगलीवर मणिपूर चक्र, याला 10 मिनिटं करून घ्यायचं. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. आज्ञा चक्र, हृदय चक्र पुन्हा यांना करून घ्यायचं 10 मिनिटं. ठीक आहे. पण तुम्हाला सांगून हे डिटेल वाचून घे. जर तुम्ही एवढं करायची गरज पडत नाही. जो कोणी सेकंड लेवलमध्ये ऍडमिशन घेणार नाही त्यांनी हा उपाय करा. बसायचं नाही. दुखून राहिलं तर बसायचं नाही. हा उपाय करायचा बेस्ट. ठीक आहे. कळेल. डिटेलमध्ये वाचून घ्यायचं कारण मला शिकवायचं भरपूर आहे. हम्म. चालेल ना? कळलं ना? हो बोला मॅडम. म्हणजे मजा येईल क्लासमध्ये, नाही तर बोर वाटा. बोलत जा. हो सेकंड मॅडम. लेवलला फी भरायची का मॅडम काही? आवाज नाही आला मला, एकदा रिपीट करा. सेकंड लेवलला फी भरायची आहे. हो मॅडम, सेकंड लेवलला फी आहे. किती आहे मॅडम? मी सांगते ना तुम्हाला, लास्ट मध्ये पूर्ण डिटेल देते ना. मला करायचंय मॅडम. हो हो सांगते. मी पूर्ण डिटेल देते तुम्हाला. ठीक आहे. हम्म. आता बघू. बघा मी एक सांगते तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला पण रिझल्ट आला. तुम्ही पण करा. खरंच खूप सुंदर रिझल्ट आहे त्याचा. ठीक आहे.
सांगते नंतर. बघा, प्रत्येक क्षणाला स्वस्त मस्त जबरदस्त जगाचं आहे. नाही जगता येईल तर माझ्यासोबत जुळून राहा. कसं जगाचं ते मी तुम्हाला रोज गाईड करत जाईल. स्वस्त मस्त यू जबरदस्त. आर राईट ठीक मॅडम. आहे. ठीक आहे. कारण मी जरा कॉमेडी पण करते, मला आवडतं. हसा पण आणि मला पण शिका पण. आवडतं. हसा पण आणि शिका कसं पण. असेल मॅडम ते कॉमेडी करतात थोडस असं माझ्यासारखं. बोरिंग नाही वाटलं पाहिजे. प्रायमरी शाळेमध्ये जाण्याची जी मजा होती ना, ती कॉलेजमध्ये नाही आली कधीच, आणि ती येणार बी बरोबर. नाही. मग का बरं लहानपणाचे दिवस आठवते आपल्याला? ते छान होतं ना. बरोबर. याला मार, त्याला मार, त्याला मार, हस, कॉमेडी कर, इकडे जा, तिकडे जा. तो एन्जॉय कधी केलाच नाही आपण कॉलेजमध्ये, आणि तो कधी जाणार पण नाही आपला. रेकी झाल्यावर बघा, रेकी सगळं काल सांगितलं ना मी तुम्हाला, रेकीला कॉल करणं आणि रेकी नंतर काही बी तुम्ही उपचार केला तर शेवटी कट 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 डिलेट करणं विसरायचं नाही, नाहीतर तुमची हालत अशी अशी होत जाईल. शक्यतो करायचं नाही, कारण समोरच्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा कोणत्या लेवलची आहे हे तुम्हाला माहिती नाही. कोणाला सायकिक अटॅक सुद्धा असतो, ते बाहेरचं वगैरे म्हणतात ना भूत प्रेत, हे सुद्धा असतं. कोणी इतकं हाय लेवलचं नकारात्मक असतो ना, आपल्याला माहित नाही. आणि बघा, शक्यतो आपण बाहेर जातो ना, कोणाच्याही ओरामध्ये येतो ना, तर आपल्याला अचानक जेव्हा खराब वाटते ना, घरी येऊन नमकच्या पाण्यामध्ये नमक टाका पाण्यामध्ये आणि आंघोळ करून घ्या. होतं, कारण स्वतःला सेफ ठेवासाठी करून घ्यायचं एवढ्या गोष्टी. ठीक आहे. आपल्या घरात आपण एवढे व्यक्ती राहतो ना, एखादा व्यक्ती नकारात्मक असेल तर बघा आपण त्याच्याच सारखं बनतो. बरोबर. आणि मी तर अशी होतीच नाही, मी आता का झाली अशी? आपल्या स्वतःलाच प्रश्न तो बरोबर. असतो ना. बरोबर. हो. कारण औरा खूप टच करतो एकमेकाची ती एनर्जी. एक मनी मंत्र सांगते, COUNT कॅपिटल मध्ये काउंट. 108 वेळा काउंट बोलत राहा दिवसभर, किंवा हातावर ड्रॉ करा. COUNT कॅपिटल मध्ये लिहायचं आहे तुम्हाला बुकामध्ये. COUNT काउंट लिहायचं आहे आणि त्याला अफर्मेशन द्यायचं आहे. माझ्या जीवनात भरभरून आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा आलेल्या आहे, एक अफर्मेशन देऊन द्यायचं. किंवा 108 वेळा काउंट असं बोलायचं आहे. आता 108 वेळा बोलायला ते कधी कसं लक्षातच राहत नाही किती वेळा बोलून राहिलो, पण शक्यतो जेवढं झालं तेवढं बोलायचं. नाही झालं तर हा बेस्ट ऑप्शन आहे. काउंट ठीक आहे. कोणत्या पेनने लिहायचं मॅम? कलर? काउंट 3 वेळा आपण डाव्या हातावर लिहायचं आहे. नाही, कोणत्या पेननी म्हटलं, म्हणजे कलर? गोल्डन, याचा जो कलर आहे ना, गोल्डन आहे मनीचा कलर. गोल्डन किंवा लाल कलर. लाल कलर. हा, इथे सॉरी, गोल्डन किंवा ग्रीन कलर आहे, लाल नाही, ग्रीन कलर आहे. ग्रीन. ठीक आहे. हा. आता बघा, आता तुम्ही कुठे बी जाता, त्यांना पैसे देता ना, ही एनर्जी खूप वर्क करते. मी नाही करत होती, जेव्हा मी करायला लागली ना, माझ्या जो खरंच पैसा येत आहे. लेडीजचं कसं असते ना, एक तर चोरून पैसा ठेवतो आपण कसा तरी, खूप मुश्किल. आणि त्याच्यात जर समोरच्याला द्यायला लागला तर तिथे खूप मन दुखतं आपलं. अरे एवढेच होते आणि हो. एवढे याला या व्यक्तीला दिले, आता कसं माझ्याजवळ कमी झाले असते ना. कमी झालंय. आता हे अफर्मेशन दिल्याने काय होते, आपली एनर्जी ब्लॉक होते ना, आपल्या जवळचा पैसा जो असतो ना तो पूर्ण जातो ना, आपण खाली येऊन जातो. त्यापेक्षा काय करायचं, जेव्हा समोरच्याला पैसा देताना तुम्ही कोणता बी 1 रुपया जरी द्याल ना, तरी पण त्या व्यक्तीला एक अफर्मेशन द्यायचं खूप इम्पॉर्टंट आहे. कर्जा ह्या व्यक्तीला हे माझे एवढे पैसे गेले आहे, नाव असलं त्या व्यक्तीचं तर नाव घ्यायचं, नाही तर त्याच्या थर्ड आय चक्राकडे बघायचं. जसं ऍट प्रेझेंट मी म्हणते, माझे पैसे मी स्वाती मॅडमला 1000 रुपये दिले, तर मी स्वाती मॅडमच्या थर्ड आय चक्राकडे बघून म्हणेन, हे माझे पैसे स्वाती मॅडमच्या जीवनामध्ये जाओ, खूप सारा पैसा, आनंद आणि खुशिया घेऊन येऊ, आणि हे पैसे माझ्या जीवनात मल्टिप्ले होऊन वापस येऊ. आय एम वेटिंग फॉर यू. आय लव्ह यू मनी. आय लव्ह यू मनी. आय लव्ह यू मनी. थँक्यू. मना खूपच सुंदर रिझल्ट आहे याचा. ऐकायला खूप इथे नॉर्मल इथे वाटते. बघून ना मॅम, इथे थर्ड आय चक्र. हा, त्या इथे व्यक्ती आणि समोर मनात बघून. म्हणजा, नाही तर बाई पागल आहे, मनात म्हणजा. हो मॅडम. ठीक आहे. ही कशी मनात दिली ना, मलाच पैसे वापस आहे म्हणून राहिली म्हणून, तर मनात म्हणजा. कळलं? अफर्मेशन लिहून घे जा व्हिडिओ पाहून. हो मॅडम. आणि सगळ्यात महत्वाचं, काही बी करा रेकीमध्ये, ऐसाही होता है क्या मनाचं नाही, एनर्जी ब्लॉक होते. जर तुम्ही म्हणाल आता मी तुम्हाला हा मंत्र सांगितला, जरूर प्रश्न आला असेल, ऐसा भी होता है क्या, सहज येतो तो प्रश्न मनामध्ये, खरंच असं होत असेल का? ती एनर्जी तुमची ब्लॉक करते. ईश्वर ऐसाही हो, त्या ईश्वराला सांगा, तुम्ही ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानताना त्यांना सांगायचं आहे, हे ईश्वर मला असं पाहिजे आणि ऐसाही हो. तथास्तु. थँक्यू. शब्द तथास्तु होतात आपले, म्हणून तथास्तु म्हणा. प्रत्येक वेळेस मुलांना जरी आशीर्वाद द्यांना, डोक्यावर हात ठेवून तथास्तु म्हणा त्यांना. ठीक आहे. आणि शक्यतो मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांना म्हणा, जबरदस्तीने मी हात ठेवायला सांगते माझ्या डोक्यावर.
ठेवा 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 असं म्हणते मी. कारण ती जी ब्लेसिंग असते ना ती एनर्जी आहे ऍक्च्युली. ते काहीच नाही दुसरं, फक्त एनर्जी आहे त्या व्यक्तीने दिलेली आपल्यापर्यंत पोहोचलेली. मग तेव्हा बघा आयुष्य पॉझिटिव्ह इतकं सुखी समाधानी चालते. होतं ना. खरंच होतं छोट्या छोट्या गोष्टीकडे जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा ना लाईफ अशीच बदलणार आहे. हम्म. आणि रुक्मिणी मॅडम तुम्ही शक्तिपात करा तेव्हा एकट्याच करजा, तुमच्यासोबत कोणी लागणार नाही. नाहीतर एनर्जी डिस्कनेक्ट होते, तुम्हाला त्या एनर्जीचा पूर्ण फायदा होणार नाही. ठीक आहे. हो मॅडम. कारण बघा त्यांना जी जाणीव झाली ना, त्यांचे मिस्टर आसपास घुमून राहिले होते त्या दिवशी. काल मॅडम. हा त्याचा रिझल्ट तो त्यांना कळला म्हणून सांगून राहिले मी. शक्यतो एकट्या घ्या, म्हणजे त्यांच्या एनर्जीला कनेक्ट नका होऊ तुम्ही. तेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन राहिले ना त्यांना कनेक्ट होऊन राहिले ना तुम्ही. आणि समोरच्या व्यक्ती, मी हे नाही म्हणत निगेटिव्ह सगळेच आहे, पण कोणाची कशी एनर्जी जरुरी नाही आपले हसबंड आहे म्हणून, पण त्यांचा कर्मा वेगळा आहे, त्यांची एनर्जी वेगळी आहे, त्यांचा ऑरा वेगळा आहे. ते जरी आपले बरोबर. हसबंड असले तरी, आपले मुलं असले तरी बरोबर. ते त्यांचा कर्मा घेऊन आले. मागच्या जन्मात पण ते तुमचेच कोणीतरी असेल, जरुरी नाही. ते त्यांचा पास्ट कर्मा, त्यांच्या सगळ्या आठवणी इथे घेऊन आलेल्या आहे. म्हणून त्या व्यक्तीला आपापल्या आठवणीनुसार सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही ज्या जुन्या आठवणी घेऊन येताना ज्या पास्ट कर्मामधल्या, त्या तुम्हाला आता हम्म. परेशान करते. अरे मी तर असं केलंच, ते मग माझ्यासोबत असं का? कारण ते इथून येऊन राहिलं, त्यासाठी परेशान आपले करतात त्या दुश्मन पण गोष्टी. असू शकतात. आपले नक्कीच. आणि दुश्मन पण असू दुश्मन शकतात. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही म्हणाले जे पास्ट लाईफ मेडिटेशन येते त्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व कराल ना, सगळेच आपले जवळचे जे दुश्मन असतात ना ते फक्त रक्ताच्या हो, नात्यामध्ये तेच. येतात, आपल्या सगळ्यात हो जवळच्या मॅडम. रक्ताच्या नात्यात. आणि तो आपल्याला हम्म. अति त्रास देतो, तोच आपला दुश्मन. हम्म. पण त्याला माफी तोच मागा, हो हुकू मॅडम, नको. हे बरोबर सच्ची मॅम. तिथेच लटकून राहू नका, त्यांना हुकू नको, प्रेयर करून माफी मागा. ठीक आहे. अच्छा. हो. आता बघा मी तुम्हाला ही नंतर सांगते, रोज प्रॅक्टिस कशी करायची आहे. जिबू सिम्बॉल सांगते. जिबू सिम्बॉल खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर आपण मॅजिकल बॉल बनवू. ठीक आहे. जिबू सिम्बॉल खूपच पॉवरफुल सिम्बॉल आहे. याला तुम्ही रेकी सेकंड लेवल, मास्टर लेवल जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला या सिम्बॉलचा यूज होणार आहे. आणि आता पण होणार आहे, पण आता एवढ्या जाणवणार नाही ऊर्जा. सेकंड लेवल, मास्टर लेवलला जास्त ऊर्जा जाणवतात. तुमचे जे काही रिलेशनचे, आर्थिक, पैशाचे जे काही येणे प्रॉब्लेम आहे ना, सगळे सॉल्व्ह होणार आहे. एवढ्या उद्देशाने तुम्ही बसायचं. ऐसाही होता है क्या क्वेश्चन मार्क घेऊन ये जा नका. आणि आला क्वेश्चन मार्क तर मला विचार जा, त्याचं मी सॉल्युशन सांगन तुम्हाला. ठीक आहे. मी तुम्हाला हो. ड्रॉ करून दाखवते आणि तुम्हाला पण ड्रॉ करायचं आहे. त्याचं नाव आणि कलर लिहायचं आहे. ठीक आहे. हो. बोलत चला म्हणजे चांगलं वाटते. हो मॅम. हो. हो मॅडम, हो. मला वाटतं की मी बोलणं जास्त बोलते म्हणून आज चूप आहे मॅडम मी. नाही, बोलणं म्हणजे माहितीये का, एक प्रकारचं म्हणजे तुम्ही एक एनर्जी क्रिएट करून राहिले ना. बोलणं म्हणजे माझ्यासाठी नाही बोलत आहे तुम्ही. हम्म. म्हणजे मी हा ऍक्टिव्ह आहे हा. बाबा, मी ऐकत आहे, ऍक्टिव्ह आहे. चुपचाप राहा म्हणजे तुम्ही कोणत्या तरी विचारात आहे 100%. कारण की मी शांत मॅडम नाही राहू बरोबर शकत मॅम, बोलतात. थोडीशी चिलबुली आहे मी. नाही, चूप नका राहू. चूप राहणं म्हणजे तो विचार येत आहे कोणता तरी माइंडमध्ये, त्यासाठी बोला तुम्ही. म्हणजे अच्छा. त्या जो एक नकारात्मक विचार येत आहे ना त्याला डिस्कनेक्ट होत आहे मग तुम्ही. असं झालं ते. बरोबर ओळखताय, बरोबर ओळखताय मॅडम. बघा तुम्हाला पण ड्रॉ करायचे आहे. अनंत प्रेमाचा सिम्बॉल लिहा. कलर लाल कलर आहे. अनंत प्रेमाचा सिम्बॉल ड्रॉ कसा करायचा मी ते दाखवते, तसं ड्रॉ करायचं आहे. लिहून घ्या पहिले. अनंत प्रेमाचा सिम्बॉल कुठे ड्रॉ करायचं, काय करायचं सांगते, पहिले लिहून घ्या. तुम्ही पण लिहा रुक्मिणी मॅडम, समोर कामी पडणार आहे. आयुष्य बदलायचं आहे तर नक्की लिहा. अच्छा, जो कोणी लिहिते, मुलगी लिहिते, ठीक आहे, लिहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. लिहू द्या. कलर लाल ना. हा, कलर लाल. अनंत प्रेमाचा सिम्बॉल लिहिला. हो. बघा आता यूज कसा, या प्रेम हा तुम्ही स्वतःला इथे ड्रॉ करू शकता. अनंत प्रेम, माझं स्वतःवर अनंत प्रेम आहे. किंवा मॅजिकल बॉल बनवा, त्याच्यावर सुद्धा ड्रॉ करू शकता. किंवा तुमच्या क्राऊन चक्रावर जर ड्रॉ केला, अनंत प्रेम, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य अनंत प्रेमाची ऊर्जा माझ्या 7 चक्र, औरा, शरीर, मन संपूर्णपणे मला व्यापून टाकत आहे. 2 मिनिटं व्हिज्युअलाइज करा, तुमची एनर्जी चेंज होईल. ठीक आहे. जसं आपण यूज करता येते. माझे हसबंड आणि हे, जसं मी माझं नाव घेते ज्योष्ना आणि माझे हसबंड किशोर, आमच्या दोघांचं एकमेकाशी प्रेम, विश्वास आणि अनंत प्रेमाचं नातं आहे. या अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय अनंत प्रेमाची ऊर्जा आमच्या जीवनामध्ये आलेली आहे, असं अफर्मेशन देता येतं. ठीक आहे. बघा ड्रॉ कसं करायचं बघा. माझं ड्रॉइंग थोडं
परफेक्ट नाहीये, समजून घे जा. ठीक आहे. असं हो. हार्ट करायचं आहे, हार्ट बरोबर काढजा, माझा जमला नाही. हार्ट हो मॅम. काढा आणि ह्या अनंत प्रेमाचा सिम्बॉल इथे ड्रॉ करायचा आहे. माझा थोडा बिघडला, असं छोटा मोठा नका करू, बरोबर करा लेवलमध्ये. हा. इन्फिनिटी. इन्फिनिटी सिम्बॉल इथे अनंत प्रेमाचं म्हटलंय याला. डाव्या हातावर काढायचा लाल कलर पेनने. हा, डाव्या हातावर किंवा म्हणजे तुम्ही कुठं बी काढू शकता. एक अफर्मेशन देऊन द्यायचं, आपल्याला जिथं प्रेमाची गरज पडली तिथं ड्रॉ करून द्यायचा. कलर लाल आहे, हे पुन्हा दिल बिघडलं माझं, समजून घे जा. हो मॅडम. माझी ना काही पेंटिंग हरकत मला येत नाही, मला मेहंदी बी येत नाही, मला रांगोळी बी येत नाही. अनंत प्रेमाचा Painting. सिम्बॉल झाला का ड्रॉ झाला? हा ड्रॉ हो कुठे मॅडम. हातावर करायचं का मॅम? सध्या बुकामध्ये लिहा, मग यूज सांगितला मी पुन्हा यूज सांगते, मग तुम्ही पुन्हा विचारा मला नंतर. ठीक आहे. ओके ओके. आता ड्रॉ ओके. करून घ्या. हा. झालं सगळ्यांचं ड्रॉ? हो हो मॅडम. झालं. हो मॅडम. पुन्हा आता लाल कलरनीच ड्रॉ करायचा आहे. हा आहे अनकंडिशनल लव्ह. बघा, सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये अनकंडिशनल प्रेम करणारे लोक पाहिजे ना. हो. हो. 5 दिवसात मला त्याच्यात प्रेम तो मी करायला आहे. लागले ना. तुम्ही 5 त्याच्यात दिवसात तो मला मी प्रेम आहे. काही तर प्रेम करायला लागले ना, 1% जरी आहे तरी माझं अफर्मेशन वर्क केलं. तुम्ही करायला लागले ना हो. माझ्यावर, तसंच तुम्हाला पाहिजे ना. हो. आय लव्ह यू मॅडम. आ लव्ह यू टू स्वाती ताई, तुम्हाला खूप सारा. हे बघा, अनकंडिशनल लव्ह माझ्याकडून जमलं नाही ड्रॉइंग, तुम्ही व्यवस्थित करा. आणि ही अशी 3 डॉट द्यायचे. अनकंडिशनल लव्ह, कलर लाल आहे. पुन्हा एकदा ड्रॉ गोपद्म करून सारखं आहे चिन्ह ना. पुन्हा ड्रॉ करून जायते मी ना तुम्हाला सेंड करणार आहे, त्याच्यात एकदा बघून घे जा. मी सेंड केलाय बहुतेक, त्याच्यात बघा. एक व्हिडिओ सेंड केलाय का मी तुम्हाला? एकदा काढा ना मॅडम, एकदा काढा ना. हो, एकदा ड्रॉ करते मी. व्हिडिओ सेंड करणार आहे, त्याच्यामध्ये आहे, एकदा बघून घे जा. ठीक आहे. हो हो हो. हो चालेल मॅडम. मॅडम. याचा पण कलर लालच ना? लाल, हो. प्रेमासाठी लाल गुलाबी कलरच असतो. हो मॅडम. 1 2 and 3 अनकंडिशनल लव्ह ड्रॉ केला. माझ्या जीवनामध्ये मला मॅडम जे खालचं टोक आहे त्याच्यावरूनच गेलं पाहिजे का ती खालची रेष? नाही, वर करा थोडं. मी म्हटलं थोडं शेप बिघडलाय. सध्या नॉर्मल असंच काढा तुम्ही प्रॅक्टिकलसाठी. मी जेव्हा तुम्हाला पाठवणार आहे ना एक व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी परफेक्ट काढलाय, तर तो बघून करून बरं. घ्यायचा करेक्शन. डाव्या हातावर मनगटापाशी ड्रॉ करायचं आहे. माझ्या जीवनामध्ये मला अनकंडिशनल प्रेम करणारे लोक आहे, किंवा एक एनर्जी बॉल बनवायचा आहे, मी तुम्हाला सांगेल. त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा एक एनर्जी बॉल बनवू शकता. ठीक आहे. आणि माझ्या अनंत स्रोतातनं वाहत येणारे दिव्य अनंत प्रेमाची, अनकंडिशनल प्रेमची ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. मला माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल प्रेम करणारे लोक या ब्रह्मांडातून माझ्या जीवनात आलेले आहे, असं अफर्मेशन देऊन द्यायचं. जैसा सोचोगे वैसा बनोगे, बरोबर ना? हा, हो बरोबर. मॅडम, नक्कीच. हा पण लालनीच करायचा आहे. अबंडन्स. ठीक आहे. अनकंडिशनल हो. अबंडन्स. अबंडन्स मध्ये सगळ्याच गोष्टी येतात. पैसा, प्रेम, प्रचुरता, सफलता, सगळं एनिवेन हे माझ्या जीवनात आलेलं आहे, असं एक अफर्मेशन द्यायचं. बघा, हा यच आहे, यच, आणि ही अशी लाईन काढलेली आहे. त्यानंतर 1 2 and हे 3 अनकंडिशनल अबंडन्स. माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल अबंडन्सचा फ्लो होत आहे, असं म्हणून द्यायचं. हेल्थ, वेल्थ, विजडम, पॉवर, क्रिएटिव्हिटी, ऍक्शन, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ते एक बघा, एक पाठवलं आहे ना सबकॉन्शियस माइंडवाला, मी ती वाचून दाखवते. खूप पॉवरफुल आहे, वाचा. एवढा चेंज होते ना स्वतःमध्ये. रोज कमीत कमी 3 वेळा, दिवसातून 2 वेळा, 3 वेळा वाचा. खूपच सुंदर रिझल्ट आहे त्याचा. कलर लाल आहे याचा पण. हो. झालं का? कळलं का हे? याला जर तुम्ही हो मुलांच्या मॅडम. बुकावर ड्रॉ करून ठेवला तर खूप सुंदर रिझल्ट येतो. हम्म. अवंडन्स ना? हा, अनकंडिशनल अबंडन्स. आता हेल्थ सिम्बॉल कलर ग्रीन आहे, लिहा. हेल्थ सिम्बॉल कलर ग्रीन.
हेल्थ ना. हा बघा बघा, स्लिपिंग लाईन, हा ड्रॉइंग, हेल्थ 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 ड्रॉ करायचा. माझं मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. ड्रॉ करून द्यायचा झाला. किंवा एखाद्या पर्चीवर असा ड्रॉ करून पर्समध्ये पण ठेवता येते किंवा आपल्या हस्बंडला वॉलेटमध्ये पण देता येते. असं ड्रॉ करून मुलांच्या बॅगमध्ये पण टाकता येते. याचं काय हेल्थ सिम्बॉल आहे. म्हणायचं याच्या वेळेस? तुम्ही ड्रॉ करत जा. हम्म. स्वातीताई डाव्या हातावर ड्रॉ करायचं ग्रीन पेनाने, आणि मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे, माझं शुगर बीपी बॅलन्स आहे, असं एक अफर्मेशन देऊन द्यायचं रोज हो. सकाळी ड्रॉ करून. मी सांगते तुम्हाला, बघा तुम्हाला कोणाला बी काही बी बीपी अगर शुगर असेल ना, एक अफर्मेशन द्यायचं, या तर बीपी वाढते किंवा लो होते, ते अफर्मेशन बोलायचं नाही. माझं बीपी शुगर बॅलन्स आहे असंच म्हणायचं. इव्हन तुमच्याजवळ कोणी म्हणत जरी असेल ना, तरी त्याला सांगा की बाबा बॅलन्स आहे म्हण. जेव्हा बॅलन्स असते ना तेव्हाच प्रॉब्लेम होत नाही, जेव्हा इनबॅलन्स होते ना तेव्हा प्रॉब्लेम होतो. एक तर हाय होते किंवा लो होते. झालं का? हो मॅडम. काढायचं असेल तर काढा. झालं का? झालं झालं. हो झालं. अफर्मेशन पण लिहत चला. नाही जमली तर मग क्लास रिपीट करा आणि त्याच्यामध्ये अफर्मेशन लिहा, कारण अफर्मेशन चुकल्या तर रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. हो मॅडम. मनी सिम्बॉल एक तर हेल्थ ग्रीन कलर किंवा गोल्डन कलरने ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. मनी सिम्बॉल बघा, मनी मनी सिम्बॉल. हा ए केला, 2 3 4, थांबा जरा, हे जास्त मोठी झालेली आहे माझ्याकडून. मॅडम आता जे देतात ते मनी सिम्बॉल आहे का? हा आता जो ड्रॉ केला हा बघा मनी सिम्बॉल आहे. ग्रीन कलर का? मनी सिम्बॉल अजून पण वेगवेगळे येतात मनी रेखीच्या क्लासमध्ये. त्याचे खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे, त्याचे रिझल्ट खूप छान आहे. याचा ग्रीन कलर का? हो, ग्रीन किंवा गोल्डन कोणत्याही याने ड्रॉ करू शकता. हा काढला आपण ए काढला, इकडनं नेला ए काढून ना. ही एक लाईन 1 2 3 4 अँड 5, ही जोडाची आहे, सुटली माझ्याकडून. 5 मनी 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 इथे ड्रॉ करून द्यायचा. मनी माझ्या जीवनात भरभरून आर्थिक समृद्धीच्या ऊर्जेचा वर्षाव होत आहे किंवा फ्लो होत आहे. एखाद्या चिठ्ठीवर ड्रॉ करून द्या. तुमचे दागिने पैसे जिथं असतात ना तिथे ड्रॉ करून एका चिठ्ठीवरून ठेवून द्या. तुमच्या पर्समध्ये सुद्धा ड्रॉ करून ठेवून द्यायचा. ठीक आहे. माझ्या 5 आयुष्यात वेळा मॅम. माझ्या आयुष्याचा हो, ऑटोमॅटिक रिझल्ट येतो. मॅडम माझ्या आयुष्यात काय म्हणायचं? माझ्या मनी आयुष्यामध्ये सिम्बॉल साठी अनकंडिशनल आर्थिक समृद्धीच्या ऊर्जेचा फ्लो होत आहे. भरभरून आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा माझ्या जीवनात येत आहे. चारही दिशेने माझ्या जीवनात आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा येत आहे. असं असं अफर्मेशन बनवायचं. मी मॅम हा धनवान व्हिडिओ आहे. मिळेल ना? हा हा मी हा व्हिडिओ टाकते. मिळेल ना? हो, मी तेच म्हटलं रे, या रिपीट का बरं करायचं याला, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा. हा म्हणजे ते लिहून घेता येईल नंतर व्यवस्थित, वेळ हा, पण नाही आणि हे लागत. अफर्मेशन लिहून घ्या. अफर्मेशन खूप वर्क करतात. अफर्मेशन लिहिजा, बरोबर लिहिजा. रेड कलरनी पुन्हा ड्रॉ करायचा आहे. मन आणि बुद्धी एकाग्र पाहिजे की नाही पाहिजे, नाही तर मन जातं इकडे आणि बुद्धी जाते इकडे. ठीक आहे ना. सकाळी मॅडम मनी सिम्बॉलचा कलर कोणता सांगितला होता? ग्रीन किंवा गोल्डन. लक्ष नव्हतं. आणि अफर्मेशन ठीक लिहायला आहे. जागा सोडून द्या तिथे काही. ठीक आहे. मन आणि बुद्धी एकाग्र. हातावर जरी ड्रॉ केला आणि एक अफर्मेशन दिलं तरी पण होतं, रिझल्ट येतं. बघा परफेक्ट निघाला, पण तेढा झाला माझ्याकडून, तुम्ही सरळ काढा. मन आणि बुद्धी एकाग्र ड्रॉ करून असं. द्यायचं. माझी मन आणि बुद्धी एकाग्र आहे. किंवा थर्ड आय चक्रावर ड्रॉ करायचं. माझं मन आणि बुद्धी एकाग्र आहे. ठीक आहे. मॅडम कसं काढलं? हो, डबल काढून दाखवते बघा. हा ड्रॉ केला मी इथून खाली केला, पुन्हा इथून केला आणि हा इथे ड्रॉ केला. मन आणि बुद्धी एकाग्र. जेवढं येते तेवढं काढा. मी व्हिडिओ पाठवणार आहे, त्या व्हिडिओ मधून अजून चांगल्याने बघून काढजा.
झालं का? हो. आता बघा ब्लू पेनाने, आणि ही पेन आणायची तुम्ही, ग्लिटर पेन. आणि जी आपण पेज नाही का असतात झेरॉक्स पेज ब्लँक वाले, हा ते ब्लँक हा. पेज आणा. मी तुम्हाला विश बॉक्स कसा बनवायचा मी ते सांगून देते, तुम्ही बनवून ठेवून द्या विश बॉक्स. हो ठीक आहे, मॅडम. मी कसा हो. बनवायचा सांगते. मी आणायला याच्यासाठी नाही सांगितलं, तुम्ही म्हटलं सेकंड लेवलला तुम्ही करणार आहे म्हणून मी सांगितलं नाही, पण तुम्ही करून ठेव जा, मी समजून सांगते आज. ग्लिटर पेन आणि 10 ब्लँक पेज. संपूर्ण नकारात्मकता 10. रिमूव्ह. दिवसभरात येते ना किती सारे नकारात्मक विचार, ड्रॉ करून द्यायचा हातावर. माझ्यामध्ये असलेले संपूर्ण नकारात्मक ऊर्जा परमनंटली रिमूव्ह झालेल्या आहे, परमनंटली रिमूव्ह झाल्या आहे, परमनंटली रिमूव्ह झाल्या. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु तथास्तु तथास्तु. निळ्या पेनाने ड्रॉ करायचा आहे डाव्या साईडला. कुठे पण करू शकता, डाव्या साईडला माझ्या करायचंय. मांडीवर करू शकता, पायावर करू शकता, पण मला इथं बेस्ट वाटते, मी इथेच करते. माझ्या काय ड्रॉ केला इथे हातावर. माझ्यामधले असलेली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा परमनंटली रिमूव्ह झाली आहे, रिमूव्ह झाली आहे, रिमूव्ह झाली आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू. झालं की सांगा मला. त्यानंतर ऑरेंज कलर. इथे ऑरेंज कलर दिसून नाही राहिला मला. आहे. बघा, हा आहे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. सगळ्यात महत्वाची कोणामध्ये असते? आपल्या मुलांमध्ये पाहिजे कॉन्सन्ट्रेशन. पाहिजे. हो. मुलांच्या बुकावर जरी तुम्ही ड्रॉ केला कॉन्सन्ट्रेशन, 3 वेळा उच्चारण करायचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन, त्याचं नाव घ्यायचं. हा व्यक्ती याचे अभ्यासामध्ये मन आणि बुद्धी एकाग्र आहे, हा खूप मन लावून अभ्यास करतो. आणि जो सांगितलं ना तुम्हाला मन आणि बुद्धी एकाग्र, तो सिम्बॉल आणि हा सिम्बॉल एकाने ड्रॉ करून टाकून द्यायचं त्यांच्या बुक्सवर, किंवा तुम्हाला त्यांच्या थर्ड आय चक्रावर सुद्धा टाकता येते. आणि तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, किंवा होतं ना आपलं मन विचलित राहतं ना, थर्ड आय चक्रावर जर हा ड्रॉ केला कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन, माझं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन होत आहे, जे कुठलं काम करत आहे तुम्ही त्या कामाला उद्देशून बोलायचं आहे, माझं संपूर्ण या कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत आहे, कॉन्सन्ट्रेशन होत आहे, असं बोलायचं. ड्रॉ कसं करायचं बघा. खालून ही लाईन काढली, वर नेली, एक स्लिपिंग लाईन, याच लाईननी वापस यायचं आहे. पुन्हा एक ही लाईन, त्यानंतर हा एक राऊंड. कॉन्सन्ट्रेशन माझा तेढा झाला, तुम्ही व्यवस्थित काढा. मॅडम जरा रिपीट करता. डबल काढून दाखवू. हो, ड्रॉ रिपीट. पण इथूनच वापस यायचं या लाईननी, इथून 2 करायचं आणि ह्या सर्कल करायचा. मी सांगते. ए बोलो. खालचा जो आहे त्याला लागूनच पाहिजे का मॅम, रेषेला या यू ला? कोणत्या याला? जी रेस आपण वरती घेतो ना, हा सरळ हा ही वरती. हा या ही हा. इथनं घेतली ना आपण, अशी घेतली ना, त्यानंतर हा, याच हा. लाईननी वापस येऊन याला पूर्ण असं करायचं. हे थोडं माझं समोर गेलंय, हा असं करायचं. हो हो. आणि इथूनच वापस अच्छा. येऊन पुन्हा हिला असं ड्रॉ करायचं तिला. हा हा. याप्रमाणे. झालं का? हो मॅडम. कळले जिबू सिम्बॉल. आता हो. याचा यूज कसा करायचा प्रॅक्टिकली बघू आता आपण. ठीक आहे. बघा मॅम. काही विचारायचं असेल तर विचारा.
बरोबर आहे की नाही म्हटलं बघा. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे, तुम्ही त्यामध्ये चेक कर जा. मी एक अच्छा व्हिडिओ अच्छा पाठवणार पाठवणार ना. हो, बरं बरं त्याच्यामध्ये थँक्यू. चेक करा बरोबर आहे की ठीक नाही, आहे ठीक कारण आहे. माझं ड्रॉइंग एवढं परफेक्ट नाही ना, त्यामुळे बघा. माझं पण नाही आहे मॅडम. मॅजिकल बॉल बनवायची, आता ते कशी मी ते सांगते. काल आपण एक मॅजिकल बॉल बनवला ना 7 चक्र चार्ज करायला, हम्म, बनवला ना, लक्ष आहे? तसंच बनवायचं आहे. एक परिवारासाठी, एक स्वतःसाठी, परिवारातील सगळ्या लोकांची नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करण्यासाठी. आणि आपण रेकीमध्ये आलोय तर आपलं काम बनते. ब्रह्मांडाचा रूल आहे, तुम्ही जेवढं द्याल ना तेवढं तुम्हाला तुमच्याजवळ येतं. आता तुम्ही रेकीमध्ये आले ना तर सगळ्यात महत्वाचं बघा, मदत करणं शिका. मदत करणं हे नाहीये की तुमच्याजवळ जेवढं असेल ना, तुम्ही 10 रुपये कमावत असेल ना तर 1च रुपया द्या, पण देण्याची भावना जिथे असते ना, तुम्हाला त्या 1 रुपयाचा तो ब्रह्मांड मल्टिप्लाय होऊन देईल. आता माझी फी 5,000च आहे, 5,118 रुपये माझी फी आहे. पण खूप लोक हा कोर्स 15,000 45,000 विकतात. थोडं म्यूट करा, बॅकग्राऊंड साऊंड कोणाचा येत आहे. हेच लोक विकतात, असे आहे. पण तुमच्यापर्यंत पोहोचले नाही पोहोचले मला नाही माहित, पण आहे हे लोक. पण मी म्हणते बाबा, समोरच्याचं जे दुःख बी कमी होऊ शकते ना, आपण पैसा बी कमावू शकतो. तर आपला हा उद्देश, काहीतरी उद्देशाने जोडा रेकी सोबत. रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही, कारण मी आतापर्यंत जेही मागितलं ते माझ्यापर्यंत पोहोचलंय. म्हणून मी सांगते, उद्देश चांगला ठेवा, मदत करणं शिका. कोणाला जर हिलिंगची गरज आहे ना, तिथं नाही नका म्हणू, शक्यतो देऊन द्या, विचार नाही करायचा एवढा. ठीक आहे ना, काहीच नाही जात. शेवटी असं डिक्लेअर करून द्यायचं की नाही दिले ना त्याने पैसे, त्याची मजबुरी जरी असली ना, डिक्लेअर करून द्यायचं की याचं काहीतरी कर्ज असेल माझ्यावर, मी त्याच्यामध्ये पेड करत आहे. कोणी असंच नाही जुळत तुमच्यासोबत फ्रीमध्ये. तुम्ही जरी फ्रीमध्ये द्यायची वेळ, जरी परिस्थिती तुमच्याजवळ येईल ना, तरी तुम्ही असेच जुळत नाही त्या व्यक्तीसोबत. तुमचं काहीतरी असते देणं घेणं, त्यासाठी आलेला असतो तो तुमच्यासोबत जुळायला. आजूबाजूनं काही होतं, गावामध्ये अशा घटना होते बघा. आपल्या रिलेशनमध्ये असो नसो, पण कुठेतरी एक माणुसकीच्या नातानं, कारण आपण सगळे या ब्रह्मांडाचे लेकरं आहे. तुम्ही मी सगळं कोणीही अलग नाहीये, या ब्रह्मांडाचे आपण लेकरं आहे. तुम्ही जर म्हणाल मला हिचा राग येते, तिचा राग येते, ती मला चांगली वाटत नाही, ती चांगली मला वाटत नाही, मग तुम्ही एकट्या राहान का? या ब्रह्मांडामध्ये सगळे गायब करतो मी. तुम्ही एकट्या राहान का? तयार आहात का? नाही. तुम्ही राहू शकत नाही, तुम्ही मेन म्हणजे जगू बी शकणार नाही. त्यासाठी समोरच्याचं असणं माझ्यासाठी महत्वाचं आहे, एवढाच उद्देश ठेवायचा. कोणी किती बी त्रास दे, पण या व्यक्तीचं असणं माझ्या जीवनामध्ये महत्वाचं आहे, इतका उद्देशाने समोरच्या सोबत बघायचं. समोरचा किती बी त्रास दे, सासू असो, नवरा असो, मुलं असो, धीर असो, कुणी बी असो, माहेरचे असो, यांचं असणं महत्वाचं आहे. कारण कितीतरी लोकांजवळ हे रिलेशन नाहीये. कितीतरी बाया एकटं जीवन काढतात. त्या एकाएकीपणाला विचारा, किती बेकार कंडिशन असते का, ते कोणाला सांगू बी शकत नाही. अंदरच्या अंदर ती एनर्जी, सगळी एनर्जी त्यांची ब्लॉक करून टाकतात बिचाऱ्या. त्यापेक्षा मग आपल्याजवळ कोणी असणं महत्वाचं आहे ना. आपल्या परिस्थितीला, आपल्या दुःखामध्ये तेच व्यक्ती साथ देते आपल्याला, आपल्या जवळ असणारी. म्हणून थँक्यू म्हणायचं त्या एका गोष्टीसाठी. थँक्यूची भावना ठेवा, छोट्या छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद करा, ते येतं मल्टिप्ले होऊन. तुम्ही जेवण करता, त्या जेवणासाठी धन्यवाद करा. कोणाच्या कमाईने येऊन राहिलं त्या व्यक्तीला करा, तुमची येत आहे तुमच्यासाठी करा. जो पैशाने विकत आणला त्या पैशासाठी धन्यवाद करा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला जेव्हा धन्यवाद करताना, तेव्हा एनर्जीचा फ्लो खूप वाढतो, असा पॉझिटिव्ह होऊन जातो. मग नकारात्मक विचारांना जागाच नाही राहत. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, जेव्हा तुम्हाला जर नकारात्मक विचार येत असेल तर त्यापासून दूर होण्याकरता, किंवा ते नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत नाही पोहोचाव्या, त्यासाठी एकच उपाय आहे, थँक्यूची भावना. अगर एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत वाईट केलं, ठीक आहे, वाईट केलं, तुम्हाला माहित आहे तुमचं चांगलं नाही केलं, खूप वाईट केलं, पण कुठेतरी काहीतरी त्यांनी चांगलं नाही केलं, पण काहीतरी शिकून गेला ना तो तुम्हाला. म्हणजे काही फायदा झाला ना तुमचा, नुकसान तर नाही झालं, झाला ना फायदा. मग त्याच गोष्टीसाठी धन्यवाद बाबा, तुझ्या असण्याने मी ही गोष्ट शिकली माझ्या जीवनामध्ये, मग तुझा धन्यवाद. अक्षरशः समोर व्हिज्युअलाइज करायचं, त्याला नाही थँक्यू म्हणायचं, जोरात चिल्लावू. आतमध्ये पण चिल्लावू शकता किंवा असं बी चिल्लावू शकता, एक प्रोसेस आहे ती. तुम्ही जर मनातल्या मनात विचार करा आणि त्या व्यक्तीला आठवलं ना, तसं मनात चिल्लावू बोलता येते, थँक्यू बार बोला, ती एनर्जी पोहोचते त्या व्यक्तीपर्यंत, पोहोचतो. कधीतरी बघा, एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, तुम्ही बसून राहता, तुमचा अख्खा दिवस चांगला असतो आणि अख्खा दिवस तुम्ही पॉझिटिव्हच विचार करता, पण तुमच्या मनात काय क्रिएट होते, आज मला कसं तरी वाटून राहिलं, कुठेतरी कोणीतरी तुमच्यासाठी वाईट बोलत असते, ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते. असं आहे, बोलणं फक्त एनर्जी आहे, बोलणं नाहीये, एनर्जी आहे. तुम्ही माझ्या शब्दाने हिल होत आहे ना, माझ्या शब्दाने तुमच्या चेहऱ्यावर स्माइल येत आहे ना, ही एनर्जी आहे. हे मी नॉर्मल नाही बोलत आहे. मग बोलून मी थकली कशाला असती, एनर्जी नसती राहिली तर.
मी तशीच राहिली असते ना. माझं इथून बोलले की एनर्जी लो होते, मग मला पुन्हा चार्ज करायला लागते स्वतःला. माझं ब्रिदिंग अच्छा. पूर्ण इनबॅलन्स होऊन जाते एवढं बोलून. पुन्हा ब्रिदिंग एक्सरसाइज करायला लागते मला. ठीक आहे. आणि सगळ्यात मोठं, चालता बोलता ब्रिदिंग एक्सरसाइज करा. चालता बोलता करा. ऍक्च्युली आपण जेव्हा धर्तीवर आलतो ना, तेव्हा आपला ब्रिदिंग घेण्याची जी प्रोसेस होती ना, ती लॉंग ब्रीथ होती. बघा, छोटं बाळ असते ना, जेव्हा ब्रीथ करतं ना, त्याचं पोट पूर्ण फुलते. असं फुलते. त्यानंतर तो ब्रीथ आउट करते ना, ते पोट खाली जातं. ही ब्रिदिंग एक्सरसाइज नॅचरली आपली होती, पण आपण विचार करू करू दुसऱ्या गोष्टीवर लक्ष देऊ देऊ ह्या ब्रिदिंग एक्सरसाइज पासून दूर झालो. पण याच्यावर लक्ष द्या, तुम्हाला इतकं अंदरून शांत फील होईल, तुम्ही इतके स्ट्रॉंग व्हाल ना, तुम्हाला स्वतःच कळणार नाही. असं लॉंग ब्रीथ करायचं आहे नेवल पर्यंत. ठीक आहे, नाभीपर्यंत करायचं आहे. त्याला होल्ड करा 5 सेकंद. नाही होत तर काउंटिंग करा आणि स्लोली 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 ब्रीथ आउट करा. तुम्हाला इतकं रिलॅक्स वाटेल ना, काही दिवसांना ती हॅबिट बनून जाईल तुमची. ठीक आहे. मग ना चिडचिड वाटत ना, टेन्शन ना, ओव्हर थिंकिंग होईल, काहीच वाटत नाही. बोलाच्या पहिले 1 मिनिट विचार करतो आपण त्या ब्रिदिंगमुळे की आता काय बोलायचं. चला, एनर्जी बॉल बोलू. रेखीला कॉल करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानतात त्यांचं आवाहन करायचं आहे. हात रब करायचे. एक एनर्जी बॉल बनवा कालच्या सारखा, बोटं जोडलेली, नाही तर एनर्जी जाणवणार नाही. हात कप शेप मध्ये. ठीक आहे. पुन्हा तुम्हाला एनर्जी जाणवत आहे का तर बघा. रुक्मिणी ताई, तुम्हाला एनर्जी जाणवणार नाही तेवढे, पण करा प्रॅक्टिकल. ठीक आहे. हे शक्तिपात नाही झालं ना, त्याच्यामुळे मला ते. मग नंतर करून घ्या. व्हिडिओ पाहून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, किंवा जेव्हा रिपीट क्लास होईल ना, तेव्हा पण करू शकता प्रॅक्टिस. हेच सेकंड लेवलला जर ऍडमिशन केलं तर हेच सेकंड लेवलला पण आहे. टेन्शन घ्यायचं नाही. हेच रिपीट होणार आहे. अजून काही वेगळं आहे, पण हे पण रिपीट होणार आहे. चालेल. एनर्जी बघा, जाणवली का? काहीतरी हातामध्ये मॅग्नेटिक फील्ड जाणवतो का? हा, हो. असं भारी भारी वाटत असेल, किंवा मुंग्या आल्या असेल बोट हाताला, जड वाटतात सर्कल. ना मॅडम? हा, बोटे जड वाटतात ना थोडे? हो 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 हो. मुंग्या आल्या असेल, किंवा तुम्हाला जास्त जाणवेल आज रिंकू मॅडम. तुम्ही चोकुरे टाका त्याच्यात, चोकुरे चोकुरे करा. आता सिम्बॉल यूज करा तुम्ही याच्यामध्ये. वंशा जोशीने टाका, चोकुरे टाका. ठीक आहे. सेहेकी टाका, अनंत प्रेमाचा सिम्बॉल, रिलेटेड सिम्बॉल आपण जसं बनवू तसं. ठीक आहे. मी सांगतेच तुम्हाला. चला, बनवला एनर्जी बॉल. आता हा एनर्जी बॉल आपण आपल्या परिवारासाठी बनवू. पहिले त्यांच्या नकारात्मक ऊर्जा काढू. याच्यामध्ये रिंकू मॅडम, तुम्ही वंशा जोशीने चोकुरे आणि झोनार टाका. तुमच्याजवळ नाहीये, तुम्ही सध्या एनर्जीला फील करा. येस मॅम. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. बोलायचं आहे माझ्यासोबत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. मी माझ्या घरच्यांचे नाव घेते, तुम्ही तुमच्या घरच्यांचे नाव घ्या. सध्या डोळे खोलून प्रॅक्टिकल करू शकता, नंतर डोळे बंद करून एनर्जी फील करायची. आज प्रॅक्टिकल आहे, जरा बघून करा म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. हा ऊर्जांचा बॉल मी जोशना, तुमचं नाव घ्यायचं आहे, माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, सगळे तुम्हाला ज्यांचे ज्यांचे घ्यायचे त्यांचे त्यांचे घेऊ शकता. माझं घर आणि घरातील वस्तू, वाहन यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर. सॉरी माझं रॉंग एक अफर्मेशन झालं. हा ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घर, घरातील वस्तू यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे. अगर नकारात्मक ऊर्जा असेल तर तुमचे हात भारी होईल. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घर, घरातील वस्तू, वाहन यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या घरातील जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घर, घरातील वस्तू, वाहन यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ठीक आहे. अशी पकडायची हळूच त्या ऊर्जांना आणि ब्रह्मांडामध्ये फूक मारायचे. ताई डोळे खोला. असं पकडायचं त्या ऊर्जांना, 3 वेळा फूक मारायचे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. नकारात्मक ऊर्जा आहे तिला घरी ठेवायचं आहे का? नाही, शुद्ध हो. शुद्ध करायची आहे तिला, म्हणजे ते
कुठंच कोणापर्यंत पोहोचली नाही पाहिजे. ब्रह्मांडामध्ये एवढी पॉवर आहे की ती नकारात्मक ऊर्जा शुद्धच होणार आहे त्या पॉझिटिव्ह ऊर्जेसमोर. ठीक आहे. शेवटी आता नकारात्मक ऊर्जा काढली, कट कट कट, डिलेट डिलेट डिलेट, एवढ्या लोकांचे नावं घेतले आपण, त्यांची ऊर्जा आपल्याला माहिती नाही म्हणून. कळलं? पुन्हा रेकीला कॉल करायचा. थँक्स टू मी, थँक्स टू दिव्य रेकी शक्ती. पूर्ण मनाला टाइम नसला तर थँक्स टू मी, थँक्स टू दिव्य रेकी शक्ती, तुम्ही एवढं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला पाणी प्यायची गरज वाटत असेल तर पाणी पिऊ शकता, कारण ती एनर्जी जेव्हा युज करतो ना आपण तेव्हा थोडं हे होतं. असं पोटातून एनर्जी गेल्यासारखं वाटतं हो मॅडम. हो, एनर्जी लॉस होते ना मग. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. मी तर सिम्बॉल ड्रॉ करते. तुम्ही रिंकू मॅडम, हंशा जोशीने चोकुरे माझ्यासोबत बोला म्हणजे कळेल. चोकुरे, अनंत प्रेमाचा सिम्बॉल, हेल्थचा सिम्बॉल. तुम्ही लोक टाका अनंत प्रेमाचा सिम्बॉल आणि हेल्थचा सिम्बॉल. थर्ड आयडी ड्रॉ करा, पाहून करा वाटल्यास. झालं का? अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी देत आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी देत आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या स्वतःसाठी देत आहे. तुम्ही तुमचं नाव घे जा. ठीक आहे. फक्त हा स्वतःसाठी देत आहे आपण. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हेल्थ सिम्बॉल टाकला होता आपण. आता बघा, मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. अनंत प्रेमाचा सिम्बॉल टाकला होता आपण. आता अफर्मेशन देऊ. मला माझ्या स्वतःसोबत अनंत प्रेम आहे. मला माझ्या स्वतःशी अनंत प्रेम आहे. अनंत प्रेम आहे. या अनंत स्रोतातनं वाहत येणारी अनंत प्रेमाची ऊर्जा माझ्या 7 चक्र, औरा, शरीर, मनाला व्यापून टाकत आहे. मी दिव्य अनंत प्रेमाचा स्रोत आहे. मी दिव्य अनंत प्रेमाचा स्रोत आहे. मी दिव्य अनंत प्रेमाचा स्रोत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. बघा, ह्या ऊर्जा तुम्ही अशा पकडून, ऐका, 2 ऑप्शन आहे. एक तर स्वतःमध्ये ग्रहण करायच्या, ग्रहण करून घ्या. मी सांगते मग. ह्या दिव्य ऊर्जा माझ्या 7 चक्रा, शरीर, मन, प्रत्येक ऑर्गन, सेल्स मध्ये आणि औरामध्ये पोहोचलेल्या आहे. ह्या दिव्य ऊर्जा माझ्या 7 चक्रा, शरीर, मन, प्रत्येक ऑर्गन आणि औरामध्ये पोहोचलेल्या आहे. ह्या दिव्य ऊर्जा माझ्या प्रत्येक सेल्स, ऑर्गन, 7 चक्रा आणि औरामध्ये पोहोचलेल्या आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. किंवा असं ग्रहण करा, किंवा असं फुंक मारा त्या ऊर्जेंना 3 वेळा. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई, पूरी हो गई. दोनही याचा रिझल्ट येतो. दोनही करू शकता. ठीक आहे. कळलं? ऑप्शन मध्ये हो एक मॅडम. तर हे करा किंवा ते करा. झाला एक कट ऊर्जांचा कट बॉल. कट करा. आपण पॉझिटिव्ह करतो तेव्हा कटकट नका करू सध्या, किंवा पॉझिटिव्ह बॉल बनवून घेऊ आपण पूर्ण. पण जर आपण नकारात्मक बनवली ना तेव्हा कटकट डिलीट डिलीट करा. ठीक आहे. तर मॅडम. नकारात्मकतेसाठी आपण एकच बॉल बनवलाय सगळ्यांच्यासाठी. आता पॉझिटिव्हच बॉल आहे, मग लास्ट मध्ये एक बॉल आहे तेव्हा करायचं आहे डिस्कनेक्ट. आता एक बॉल झाला आपल्या परिवारातील नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. दुसरा बॉल झाला तुमच्या स्वतःसाठी. तुम्हाला लिहायचंय, तुम्ही लिहान तेव्हा कळेल, किंवा तुम्ही व्हिडिओ बघून लिहिजा, पण लिहिजा आवश्यक नाही तर कळणार नाही. दुसरा बॉल स्वतःसाठी केला आपण. आणि आता बघा, तिसरा बॉल आपल्या सगळ्या परिवारासाठी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ. एक नकारात्मक झाली, आता एक पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ. ठीक आहे. रेकीला कॉल केलाच होता. रेकी अमृत, रेकी अमृत म्हटलं तरी ऊर्जा जाणवतात. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. त्याच्यामध्ये तुम्ही हेल्थ आणि अनंत प्रेमाचा सिम्बॉल ड्रॉ करू शकता.
अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. बोला ताई, बोलल्याने खूप वर्क करतं. बोलाच आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी, आरती मॅडम बोला, माझ्या हातांमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहन यांना, तुम्ही तुमचं नाव घ्या सगळ्यांचं, परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहन यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्या घरातील माझ्यासह आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहन यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आम्हा सर्वांना संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आम्हा सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय. आम्हा सर्वांना संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. त्या व्यक्तींना व्हिज्युअलाइज करायचं आहे जेव्हा म्हणताना, ठीक आहे. आमच्या सर्वांचे एकमेकाशी प्रेम, विश्वास व आदराचे नाते बनलेले आहे. आमचे सर्वांचे एकमेकाशी प्रेम, विश्वास व आदराचे नाते बनलेले आहे. आमच्या सर्वांचे एकमेकाशी प्रेम, विश्वास, आदराचे नाते बनलेले आहे. ऊर्जा अशा पकडायची आहे हाती, 3 वेळा पोंग. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई और वो सभी लोगों के पास पहुंच गए. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई और वो सभी लोगों के पास पहुंच गए. ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. झाला. आता एक एनर्जी बॉल, आपण रेकीमध्ये आहे म्हणून आपलं काम आहे सगळ्यांसाठी मदत करणं. नक्कीच जिथं युद्ध होते, जिथं काही होते ना, एक एनर्जी बॉल बनवून टाकून द्यायचं. तुमचं काही नुकसान होणार नाही, पण त्याच्या मल्टिप्ले होऊन तुम्हाला भरपूर काही भेटणार आहे. तेवढं लक्षात ठेवायचं, कारण कुठली मदत कुठेतरी भरून मिळते. ठीक आहे ना. मला थोडस असं वाईब्स आहे, ते रुक्मिणी मॅडम खूप दुखी आहे त्यांच्या जीवनामध्ये. माहित नाही मला, पण असं प्रत्येक वेळेस तुम्ही पहिल्या दिवशी जेव्हापासून जुळले ना, तेव्हापासून मला जास्त तुमच्याकडून ती वाईब्स येत आहे. असं तुमच्या नंतर आरती मॅडम खूप आहे. सरोज मॅडम दुखी नाहीये, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहे. त्या प्रॉब्लेम मधून निघायचं आहे त्यांना. मॅडम मी पण आहे दुखी, प्रॉब्लेम खूप आहे, पण माझा स्वभाव असा आहे की असं वाटते की माझ्यामुळे समोरच्यांना त्रास नको. त्याच उद्देशाने राहायचंय, पण स्वतःला दुखी नाही करायचंय. उद्देश तोच ठेवायचा. पण त्याला त्या व्यक्तीने जसं म्हटलं तर ते आपल्यापर्यंत पोहोचू नाही द्यायचं. हा, ते मी शिकवते तुम्हाला. माझ्यासारखं नाही पाहिजे मॅडम, माझ्यासारखं म्हणजे जीवन नाही पाहिजे. अरे किती असून सुंदर नसल्याचं. जीवन आहे, किती सुंदर जीवन आहे. 2 हात आहे, पाय आहे. तुम्ही बघा, तुम्हाला रील दाखवू मी. हो मॅडम. कसे लोक आहे, हा. रस्त्याने चालता सुद्धा येत नाही, बोलता सुद्धा येत नाही. म्हणजे तुम्ही किती सुंदर भाग्यशाली आहे. आणि तुम्ही म्हणता तुमच्यासारखं बिलकुल. जीवन नाही पाहिजे. तुमच्या घरी जे नाही नाही, कपाट आहे म्हणजे ना, पर्सनली एक्झाम्पल सांगते. मॅडम, पर्सनली सम- आता मी पॉझिटिव्ह झाले आहे तुमच्यामुळे. पॉझिटिव्ह खूप झाले. म्हणजे आपण जोपर्यंत मी इतकं पॉझिटिव्ह नव्हते मी. थँक्यू. आता एक एक्झाम्पल सांगते. तुमच्या मागे जे कपाट आहे ना, जे रॅक हा. म्हणतं, ते कितीतरी हा. लोकांच्या घरी नाहीये. कितीतरी लोकांचं स्वप्न आहे ते माझ्या घरी असावं. कुठंच जायची गरज नाही. बघा, मग तुम्ही कशा बघा. भाग्यशाली नाहीये. स्वतःला म्हणायचं आहे मी भाग्यशाली आहे. तेव्हा ती जी एनर्जी फ्लो होते ना, तेव्हा तुम्हाला जेवढं आहे ना तुमच्याजवळ, एका कपाटाची 2 कपाट होईल. असं आहे ते. ऍक्च्युली म्हणा अच्छा. त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्ही म्हणा स्वतःला मी भाग्यशाली आहे. मी आणि खरंच भाग्यशाली आहे, आहे मॅडम, भाग्यशाली मी आहे. भाग्यशाली आहे. बस. आणि परंतु स्वतःच थँक्यू म्हणजे त्या ब्रह्मांडाला सांगायचं आहे मी भाग्यशाली आहे. ज्या ईश्वर गुरुला मानताना त्यांना सांगायचं. हो. तुम्ही जे म्हणाल ना ब्रह्मांडाला, ब्रह्मांड मी भाग्यशाली आहे, तर तो ब्रह्मांड मध्ये तथा असतो. त्या ब्रह्मांडाला म्हणाल मी दुखी आहे, तो म्हणतो तथा असतो. त्याला समजत नाही व्यक्ती, त्याला फिलिंग समजते. फिलिंग तुम्ही जे फील या करता ना, ती 1.5-2 फिलिंग वर्षामध्ये समजते. मॅडम, या 1.5-2 वर्षांमध्ये मी थोडस टेन्शन मध्ये खूप, आधीपासून तर आहेच मी बोलेल तुमच्यासोबत, मला बोलावंसं वाटेल तुमच्यासोबत. पर्सनल विचार. हो, पर्सनल कॉल करून सांगा, ठीक आहे. पर्सनल मला बोलायचं आहे, थोडं मन हलकं वाटेल मला. हा, आणि एनर्जी बॉल लिहून काढचा कोणते कोणते सांगितले मी ते व्हिडिओ पाहून, हा, हा. ठीक आहे. आता एक एनर्जी बॉल सगळ्यांसाठी, आपल्या देशात आपल्यासाठी जे निस्वार्थ भावाने काम करत आहे त्यांच्यासाठी बनवायचा आहे. जरी सोल्जर तो त्याच्या परिवारासाठी करत असेल, पण तो पूर्ण देशाची रक्षा करत आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं आपलं काम बनते की नाही बनत. त्या बरोबर. हो व्यक्तीमुळे मॅडम. तुम्ही झोपताना सुखरूप
जर देशासाठी लढाई झाली तर तोच व्यक्ती लढाई करायला जाईल, तुम्ही जाणार नाही. बरोबर. म्हणजे तो रक्षण माझ्या घरचे कोणाचं करत सगळे आहे? पोलीसवाले आहे मॅडम. अच्छा, माझ्या घरचे माझ्या आईकडचे पोलीसवाले असल्यामुळे मला माहिती आहे ते. हा. आणि मग तुम्ही तर झोपून राहा ना तुमच्या घरी, पण हो. रक्षा तो आपलीच करत आहे, तो सोल्जर. शेतकरी शेतामध्ये पीक तो एकट्यासाठी पिकवत नाही, जरी तो पैसा कमावत असेल तरी. जर तो बरोबर. पिकवणार नाही तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. बरोबर बरोबर. नक्कीच ना. म्हणून यांच्यासाठी खूपच छान. कारखान्यात प्रत्येक मजूर तुमच्या काम करत आहे, तो त्याच्या परिवारासाठी जरी करत असेल, पण त्यांचं जे हार्डवर्क आहे ना, ते तुमच्यासाठी 10 प्रोडक्ट तुमच्यासाठी तयार करत आहे ना. बिलकुल बिलकुल. म्हणून या भावनेने फक्त देणं शिका. मी सांगते तुम्हाला भरपूर भेटन, देणं शिका. मी छोट्या छोट्या गोष्टी सांगते ना. ऍक्च्युली मला जेवढं शिकवलं ना, मी तुम्हाला तेवढं रेकी लेवल 1 मध्ये शिकवत नाही, पण मी तुम्हाला जास्त शिकवलं. मला म्हणायचं आहे की मला जास्त द्यायचं आहे. ठीक आहे. मी थँक्यू. ओव्हरऑल लॉक करणं शिकून देते एकदा मी तुम्हाला. बघा, हे बोट 2 असे करायचे, रेकी लॉक कॉल करायचा, पायापासून अशी ऊर्जा घ्यायची. ते पायापासून, आता माझा जो पाया खाली आहे म्हणून सांगते बघा, पायापासून असे हात ठेवा पायापाशी, तुमच्या पायापाशी, आणि ही ऊर्जा अशी करून डोक्यापर्यंत न्यायची. आणि रिंकू मॅडम इथं चोकोरे टाकायचा, तुमच्याजवळ चोकोरे नाहीये. आणि ओव्हरऑल लॉक करायचं 3 वेळा, चोकुरे चोकुरे चोकुरे. पुन्हा पायापासून एकदा घ्या, पुन्हा घ्या, आणि तुम्ही असं असं करा. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. रिंकू मॅडम चोकुरे 3 वेळा ड्रॉ करायचा आहे, चोकुरे चोकुरे चोकुरे. पुन्हा एकदा करा, चोकुरे चोकुरे चोकुरे. झालं ओव्हरऑल लॉक. आणि एक अफर्मेशन स्वतःसाठी देऊन द्यायचं की माझ्या ओरामध्ये कोणीही त्यांचे नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा मी येऊ देणार नाही माझ्या ओरामध्ये. हे जेव्हा तुम्ही स्वतःला डिक्लेअर करून द्याल ना, तुम्हाला समोरच्या व्यक्तीपासून त्रास होणार नाही. करून बघा, नक्की करून बघा, खरंच रिझल्ट आहे. रिलॅक्स वाटतं मॅडम. नाही, खरंच वाटते, रिझल्ट आहे याचा, तेव्हाच मी सांगत आहे. आहे आहे. पण मला झोप नाही लागत मॅडम 2-2 वाजतपर्यंत. अरे ती काल मी थर्ड चक्र लिहत ब्लॉक आहे ना बसले. तुमचं, त्यामुळे. तुमचं मी लिहत बसलं मग हे सर्व काल रात्री मी लिहून चांगलं आहे, काढलं. उलट कुठेतरी टाइम वेस्ट केला, चांगलं झालं. हो. थर्ड आय चक्र ब्लॉक असलं की झोप लागत नाही, ओव्हर थिंकिंग खूप भयानक होते, स्वतःलाच पसंत करत नाही हो आपण. मॅडम. हो हो. कळतच चल, नाही असं. रे की अमृत रे की अमृत रे की अमृत. कोणत्या जोशीने टाकायचं आहे रिंकू मॅडम? चोकुरे टाकून द्या. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या मॅजिकल बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी माझ्या देशात माझ्यासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक जवानाला, शेतात काम करत असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. माझ्या देशामध्ये माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, शेतात काम करत असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झाले आहे. माझ्या देशामध्ये माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतात काम करत असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालाय. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. ऊर्जा पकडाचे, 3 वेळा फूंक माराचे. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई और वो सभी लोगों के तक पहुंच गई. ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, वो सभी लोगों तक पहुंच गई. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू 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 सो मच. कट कट कट, डिलेट 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 करणं विसरायचं नाही. देशातील सगळ्या लोकांसोबत तुम्ही कनेक्ट झालेले आहे, कोणाची ऊर्जा माहित नाही म्हणून विसरायचं नाही. आणि याच्यापेक्षा बी जर तुम्हाला इथे ऊर्जा जाणवल्या तर क्लीन 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 करायचं. त्याच्यापेक्षा बी ऊर्जा जाणवल्या, नमक घ्यायचं, बेसिनच्या खाली हात धुवून घ्यायचे. ठीक आहे, कळलं? हो मॅम. हो. इथे क्लास संपला 5 दिवसाचा. आता प्रॅक्टिस कोणती करायची ते सांगते.
सकाळची सुरुवात ग्रॅटिट्यूड पासून करा. प्रत्येक गोष्टीला पाय जमिनीवर ठेवला म्हणजे तुम्ही जिवंत आहे. थँक्यू सो मच माझ्या आजच्या दिवसासाठी ना माझ्यासाठी. ठीक आहे ना. कारण कोण कधी जाईन, कोण इथून सुट्टी घेईन हे कोणालाही माहिती नाही. म्हणून आज आपण आहे म्हणजे आजच्यासाठी धन्यवाद करायला पाहिजे की नाही. हो. मग आज धन्यवाद केला तर उद्या आपोआप निघन. नाही तर मग संध्याकाळी विचारच करा लागन आपण वाचू की नाही वाचू की नाही वाचू. मनामध्ये डाऊट चालू राहील. म्हणून थँक्यू म्हणा. प्रत्येक गोष्टीसाठी, मुलांसाठी थँक्यू म्हणा, हस्बंडसाठी म्हणा. जे पैसे तुमच्या जवळ आहे त्या पैशासाठी थँक्यू म्हणा. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या पैशासाठी स्वागत करा, त्याला थँक्यू म्हणा. म्हणजे नाही आहे तरी व्हिज्युअलाइज करा. म्हणजे इथं डिक्लेअर करा की माझ्याजवळ आहे. तुम्हाला जे पाहिजे ना ते लिहा आणि ते फील करा, ते व्हिज्युअलाइज करा. 1 मिनिटं 2 मिनिटं व्हिज्युअलाइज करा ती गोष्ट. दिवसभर असं चॅन्टिंग करा पॉझिटिव्ह अफर्मेशनचं. पॉझिटिव्ह अफर्मेशनची लिस्ट बनवा 10. आणि रोज कसं आहे सकाळी उठल्याबरोबर ते म्हणा आणि झोपाच्या वेळेस तेच म्हणा. म्हणजे नकारात्मक विचार तुमच्याजवळ येणारच नाही. एवढं जेव्हा तुम्ही वर्क कराल तेव्हा तुम्ही नकारात्मक विचार कराल की याची प्रॅक्टिस कराल. प्रॅक्टिस याची कराल ना. practice. मग नकारात्मक विचार येईन का. शक्यच नाही. रेकीच्या 5 तत्वांसोबत जगाचं आहे. 5 तत्व रोज वाचायचे आहे. आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी, आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. सरळ वॉलपेपर लावून द्यायचा मोबाईलला. नजरच जाते 2-3 वेळा. जसा मोबाईल खोलतो ना हा आपला सगळंच काही आहे खरं म्हणजे. आणि हा आपलाच वाईट बी आहे पण सगळंच काही आहे. सगळंच काही मध्ये मोजू आता सध्या. असं ऑन केला की अफर्मेशन आले वाचून घ्यायचे सरळ. ठीक आहे. हॅलो हॅलो मॅम, एक मिनिट. हो बोला. सगळेजण आहे का मॅडम तिथे आपल्या बॅचचे आता नाही level एकच वर? सेकंड लेवलचे आहे. एकच मॅडम आहे बोला. हा, मी सर्वांना इच्छिते की मॅडम एवढं छान शिकवतात सेकंड लेवलवर इतका फायदा होतो आणि खूप इंटरेस्टिंग आहे. प्लीज 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 हात जोडून विनंती करते मनापासून की ऍडमिशन घ्या. थँक्यू. त्यांचा मॅडम, कानच शक्तिपात झाला. मी पण दुसऱ्या लेवलला ऍडमिशन घेणार आहे आणि मला जो रिझल्ट आहे म्हणजे जो अनुभव आलाय काय माहित नाही पण मला युट्रसचा प्रॉब्लेम झाला होता. माझं ब्लडिंग थांबत नव्हतं. तर मी त्या चक्राला तुम्ही सांगितल्याप्रमाणे Heal हिलिंग केलं. हा, केलं. हा. तर खरं सांगते की कालपासून माझं ब्लडिंग थांबलं. मला अगदी ऑपरेशन सांगितलं होतं. हा माझा रिअल अनुभव आहे थँक्यू. आणि तुमचे त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हो. रिझल्ट आला. कालच त्यांचं शक्तिपात झालं रिंकू मॅडमचं सेकंड लेवलचं. हो. झाले 5 तत्व. तुम्हाला प्रॅक्टिस काय करायचंय ते लिहायचंय बुकामध्ये. ठीक आहे. तुमचं विजन बोर्ड तयार करा. असं नका हार म्हणून मी एवढ्या वयाची आहे तर मी माझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. तुम्ही आजही 50,000 कमावू शकता. मी सांगते तुम्हाला कसं कमावायचं ते टेक्निक बी मी सांगते. हार मानाची नाही. असं माझं Thank you. काहीच वय नाही झालं. अभि तुम्ही जवान हो समजायचं आहे. तुम्ही म्हातारे झाले तिथे समजू नका ना मी म्हातारे. मी जवान आहे समजा तर. म्हणजे मी जवान आहे. तुम्ही जवान समजलं तर अख्खी दुनिया तुम्हाला जवान समजेल. नाही तर मग ती समोर येऊन म्हणे तू म्हातारी झाली आणि मग मी म्हातारी झाली झाली म्हातारी. मग मी खरंच अफर्मेशन केलं वर स्वतःला जवान समजा. अजून काहीही बिघडलं नाही. आता पण सुरुवात करू शकता तुम्ही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे करायचं आहे ते विजन बोर्ड तयार करा. जे पाहिजे ते. सगळ्या लेडीजचं स्वप्न असते स्वतःचं घर. ना माहेरचं असते ना सासरचं असते स्वतःचं घर. माझी बिलकुल, खूप इच्छा आहे. बिलकुल मी मॅडम. खूप व्हिज्युअलाइज करत आहे. ज्या दिवशी घर होईन ना त्या दिवशी सांगेन मी तुम्हाला. कारण तुमची माझी ऑनलाईनची नक्की. सेकंड बॅच आहे. बाकी मी ऑफलाईन मध्ये शिकवलं. ऑनलाईनची पहिले बॅच ही रिंकू मॅडम होत्या आणि ऑफलाईनची तुम्ही माझी दुसरी बॅच आहे. आणि तुमच्यासोबत माझी कनेक्टिव्हिटी खूपच छान झाली. लगेच झाली. होत नाही. खूप लोकांची होत नाही एवढ्या लवकर. माझी हा, कनेक्टिव्हिटी बरोबर छान मॅम. झाली. तर माझं जर घराचं स्वप्न आहे ना मी नक्की होईल म्हणजे होणारच आहे. नक्की होणार आहे. चालू आहे ते. मॅडम, मी माझ्याकडून एक पॉझिटिव्ह बॉल तुमच्यासाठी नक्की घरासाठी नक्की करेल आजच. नक्की थँक्यू. तुमच्या घरी. माझं स्वतःच घ्यायचंय मला. माझं ना माहेरचं ना सासरचं. खूप काही रिझन आहे. नक्की जसा नक्की व्यक्ती मॅडम. दिसतो ना तसा नसतो. त्याच्या मागे खूप काही हिस्ट्री असते. हा समोर जसा दिसतो तसा नसतो. खूप साऱ्या स्ट्रगल मधून तो समोर आलेला बरोबर असतो. ठीक आहे ना. बरोबर मॅम. तुम्ही पण निघू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. नक्की तुम्ही पण निघू शकता त्याच्यामधून. मी बघा इन्स्टाला एक पोस्ट टाकली, रील बनवून टाकली. त्याच्यामध्ये वाचते माझ्या लाईफचं रिअल आहे. आणि खूप हिंमत करून टाकलं. मी ते टाकणार नव्हते पण खूप हिंमत नाव करून काय टाकलं. मॅडम? नाव काय आहे? गोल्डन डिवाइन हब गोल्डन डिवाइन. अच्छा अच्छा, ठीक आहे. इन्स्टाला जी मी रील वगैरे शेअर करते ना. तुमच्या हा रील्स हा ते ओके करा की ते गोल्डन लगेच येऊन डिवाइन. जाईल. हो अच्छा
हेच आहे माझं नावच हे आहे सगळं टॅरोट याचं. कार्ड पण आहे का मॅडम? तुम्ही टॅरोट कार्ड मध्ये पण आहात का? मी सध्या तो कोर्स केलेला नाही मॅडम. खूप सारे कसं आहे ना अच्छा. कोर्स एवढे आहे ना की तुमच्याजवळ ते तेवढं मग शिकायला आणि तुम्ही दुसऱ्याला शिकायला वेळ पाहिजे मॅनेज. माझं मनी रेकी झालंय, मर्कबाचं झालंय, एंजल झालाय, पण एंजल मी सध्या नाही घेणार आहे. ठीक आहे. NLP झालाय, NLP घेईन मी. NLPचा रिझल्ट खूपच भारी आहे, खूपच भारी आहे. सगळ्यात जास्त NLPचा रिझल्ट अगर तुमच्या माइंडमध्ये सगळ्यात जास्त वर्क कुठून करतो आपण? इथून. आणि इथे जर तो हो. नकारात्मक थॉट आला आणि त्याला रिमूव्ह कसं करायचं ते NLP मध्ये शिकवल्या जाते. आणि NLP तुम्ही तर सोडूनच द्या, पण तुमच्या मुलाला पकडा. तुमच्या मुलाला जर आजकालच्या मुलाला डिप्रेशनचा खूप त्रास होतो ना, हो मॅम. तर त्या मुलाला कसं बाहेर काढायचं ना, त्या NLP मधून काढता येतं. ते खूप सुंदर अच्छा. कोर्स आहे. बाकी अजून नवीन कोर्स शिकत आहे मी, चालू आहे माझे. हो 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 हो. ठीक आहे. शिकत चालायचं, आयुष्यभर शिकत चालायचं, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व चांगलं बनते. शिकण्याचं वय मॅडम मी नसते. नाही का ते डिजिटल प्रोनार मध्ये नाही का पैसे ऍड केलेले आहे, कमी केले, पण ती बाई माझ्यासोबत बोलत नाही. मस्त पैसे घेताना खूप चांगली बोलली, आता ती मला ब्लॉकच करून ठेवून दिली. अच्छा, कसं असेल. करू मी? मतलब असेल थोडा. ठीक आहे. तुमचं तो कार्मिक अकाउंट असेल, झालं क्लीन म्हणून समजून जा. एक वेळा मनाचं बाबा माझे पैसे दे, पण तिला कुठेतरी ते पैसे निघून जाईन तिचे. ते नाही कळत. तिला ती म्हटलं रेकी मला थोडस सांग, मला एकदम डिजिटलचं समजत नाही ना मॅडम आपल्याला शिकवल्याशिवाय. ती म्हणते की फक्त तू व्हिडिओ बघ, व्हिडिओ बघ, व्हिडिओ बघ. असं थोडी असते. असं एवढं बोलायला लागते, एवढं ओतून टाकायला लागते स्वतःला दुसऱ्या समोर, तेव्हा तो नाही तो. समोरचा आपला बनतो. असं थोडी असते. देण्याची भावना अशी थोडी असते. मला काही त्रास नसेल, मग 1.5 तास मी बोलते, मला किती त्रास होते, डोकं भारी होऊन जातं माझं, तर नाही ओताच मॅडम आहे ते समोरचं. समजू देण्याची शकतो. भावना हीच तर असते खरी म्हणजे. हम्म. विजन बोर्ड तयार केला रात्री. शक्यतो नाही 3 महिने लिहा, फाडा, लिहा, जाळा. स्वतःसाठी तरी मला कुठला आजार झाला नाही पाहिजे. बघा, जास्तीत जास्त आजार कॅन्सरचे होत आहे लेडीजला, आणि जे आपण आतमध्ये ठेवतो ना दाबून, त्यामुळेच होत आहे. नका ठेवू. हो एक मॅम, स्वतःला बरोबर. निरोगी ठेवण्यासाठी तरी लिहा, जाळा. ठीक आहे. माझा अनुभव आहे तो, मी प्रॅक्टिकली सांगून राहिली तुम्हाला. मला जो अनुभव येईल तोच मी तुमच्याजवळ बोलन. मी काही फेकणार नाही ना, काही इथे खोटं बोलेल. बोला. नंतर औराची प्रॅक्टिस करायची. ज्या कुठल्या कारणाने माझ्या औरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आली असेल ती सर्व माझ्या हातांमध्ये आलेली आहे. 3 वेळा बोलायचं. ऊर्जा हातांमध्ये पकडायच्या, फूक मारायची. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. कट कट कट, डिलेट डिलेट डिलेट. तिथेच 3 1 2 3 प्रोसेस करून घ्यायची. तिथेच पामचक्रा, 7 चक्रा, मणिपूर चक्रा, बॉडी अँड औरा चार्ज करायचा. रोज करायचा. हे रोज करायचे 3 महिने. ठीक आहे. त्यानंतर रोज एनर्जी बॉल बनवून टाकायचे. आता हे कसं आहे, एवढं आपल्याला वेळ भेटत नाही. मेडिटेशनला जेव्हा सकाळी उठतो ना, तेव्हाच करून घ्यायचं एका याच्यामध्ये. दिवसभरासाठी फ्री होऊन जातो आपण. नाही तर मग करायचं आहे आणि कोणतीही गोष्ट एका वेळेवर केलेली त्याचा रिझल्ट तर येतो ना. मग मेडिटेशनला थोडंसं लेट उठायचं, तर अर्धा तास पहिले उठून जायचं. त्या अर्ध्या तासामध्ये हे सगळं होऊन जातं. आणि झालं. एवढ्या मॅडम गोष्टी करायच्या तुम्हाला. रात्री पण मेडिटेशन जर करायचं असेल तर बेडवर केलं तर चालतं का? मेडिटेशन बेडवर नका करू. माहितीये का, एक जागा अच्छा. निश्चित करा. तिथे एक जागा बनवा, की त्या जागेवर. माझी ही जागा बनवली आहे मी सोप्यामध्ये एक साईड, पण मी इथं कोणालाही बसवू देत नाही. अच्छा. मीही बसू देत. आणि मला तिथून एनर्जी खूप जाणवते. मी मेडिटेशन इथे करते. मी इथे ऍट प्रेझेंट जिथं बसले तिथे मेडिटेशन करते. ठीक अच्छा. आहे. एकच जागा बनवा, कारण कोणी बी व्यक्ती तिथे येऊन बसतो, त्याची एनर्जी बरोबर, सोडून बरोबर. गेला तर प्रॉब्लेम तुम्हाला होईल ना. हो. त्यासाठी सांगत आहे. हसत जगा, स्वतःसाठी जगा, टेन्शन घ्यायचं नाही. एकच वेळा जीवन भेटते, पुढे येऊ की नाही येऊ माहित नाही, कसं येऊ ते बी माहित नाही. लोकांना माफ करणं शिका. माफ करणं खूप मोठा गुण आहे आपल्यामधला, कमीपणा नाहीये. माफ करणं, जेवढं तुम्ही माफ कराल तेवढं तुम्ही आनंदी राहणार आहे. स्वतःसाठी माफ करायचं. बरोबर. माफ करणं सगळ्यात कठीण काम आहे, कारण आज माफ केलं ना, दुसऱ्या दिवशी लगेच येतो तो डोळ्यासमोर. आणि मग चालू होते ते मनामध्ये, हो. असा तू हे शब्द चालू होतात, आणि त्रास मग आपल्याला होते, एकदम घबराहट होते. म्हणून माफ करून द्या सरळ. ठीक आहे बाबा, काही असेल कार्मिक अकाउंट, याचं माझं खतम झालं. ठीक आहे. आनंदी जगा. आणि सगळ्यात महत्वाचं, डान्स करा मस्त स्वतःसाठी. डान्स केल्याने खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. डान्स करा. डान्स असे नाही क्लासेस जॉईन करा. 1000 रुपये कमावतात तर 200 रुपये स्वतःवर खर्च करा. सगळ्यात महत्वाचं, आपण तेव्हाच बरोबर. 1000 रुपये कमावू ना. 1000 रुपये हो मॅम. कमावण्यासाठी 200 रुपये पहिले स्वतःवर खर्च करायचे असते, तेव्हा ते 1000 रुपये येतात. ठीक आहे. डान्स करा. मैत्रिणीसोबत फिरायला हो. जा. नाही आल्या मैत्रिणी तर एकटं जा, मुलांना घेऊन जा. बिनधास्त जगा.
फक्त आपला जन्म कामं हो, करण्यासाठीच नाही झालाय, त्या कामासोबत स्वतःसाठी जगण्यासाठी सुद्धा झालेला आहे. जगणं विसरायचं नाही, चेहऱ्यावरची स्माईल जाऊ द्यायची नाही. सुंदर दागिना आहे, ज्या ईश्वराला मानतं त्यानं दिलेला आपल्याला, हा निस्वार्थ, याची कोणतीही फीस त्याने घेतलेली नाहीये ह्या दागिन्याची. जेवढा दागिने घालून चेहऱ्यावर ग्लो नाही येत ना, तेवढा स्माईलनी ग्लो येतो. खुश राहा त्या दिवशी, बघा तुमचा चेहरा असा चमकतो ना. आणि आज आरती मॅडम खूप छान दिसून राहिल्या कालच्या पेक्षा. हो चेहरा हो छान बरोबर वाटून राहिला. बरोबर हो हो खरंच मॅडम काल टेन्शन मध्ये खूप होत्या त्या मॅडम. उदास दिसून राहिल्या होत्या. हो काल खूप म्हणून टेन्शन मध्ये होते, आज चांगल्या काम दिसत आहे. सगळ्यांसाठी करा, पण स्वतःसाठी जगणं विसरू नका. खूप महत्वाचं आहे, स्वतःसाठी जगा. 10 वेळा सांगतो, स्वतःसाठी जगा आणि स्वतःसाठी जगा, बस. नक्की नक्की मॅडम नक्की. आणि मग दुसऱ्याला महत्व द्या. तेवढं आपलं असणं बरं. महत्वाचं आहे. आपण गेलं तर आपल्या जागी कोणीतरी नक्कीच येईल, हे सगळ्यांना माहिती आहे. आजकाल फोटो हो. लागण्याची प्रथा बंद झालेली आहे, मोबाईलमध्येच राहते फोटो. हम्म, त्यामुळे आपण तर हो. राहणारच नाही कोणाच्या इथे. मेला का गेला, हम्म. ते म्हण आहे गेलं मेला हो की गेला. ते लागू होणार आहे हम्म. आपल्याला. ठीक आहे. सेकंड लेवलची फी 5,118 रुपये आहे. ठीक आहे. ज्यांना मी तुम्हाला पाठवणार आहे, ज्यांना कोणाला पाठवायची आहे त्यांनी मला स्क्रीनशॉट सेपरेट माझ्या मोबाईलवर पाठवजा. आणि कोणाला जर काही बोलायचं आहे पर्सनल सेकंड लेवलसाठी, तर मला कॉल करा पर्सनल. हो मॅडम. ठीक आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, सुंदरतेने जगून घ्या. या ऊर्जांसोबत ज्यांचं कोणाचं समोर येणं नाही जमेल, त्यांनी नक्की प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने काहीही नुकसान होणार नाही, पण फायदा नक्की होईल. प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि मी पाठवते नक्की मॅडम. डिटेलमध्ये. आता क्लास संपला, काही कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. मी रेकॉर्डिंग थांबून देते, कारण क्लास जास्त वेळ होईल. ठीक आहे. कारण आता शेवटचा दिवस आहे म्हणून.